नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या इकॉनॉमिक या लेक्चरमध्ये. इन द प्रिव्हियस सेशन सगळ्यांना माहिती आहे की आपण लास्ट सेशनमध्ये त्या ठिकाणी आपण ॲज अ ओरिएंटेशन घेतलेलं आहे. इकॉनॉमिक जे आहे, इकॉनॉमिकच्या संदर्भात आपण सिलेबस समजून घेतलेला आहे. आपल्याला कसं प्रिपरेशन करायचं आहे आणि क्वेश्चनचं जे नेचर आहे ते पण आपण लास्ट सेशनमध्ये काय केलेलं आहे, इन डिटेल्समध्ये डिस्कस केलेलं आहे. तुम्ही ॲपमध्ये जाऊन ते लेक्चर बघावं. नाव आजच्या सेशनमध्ये आपल्याला अतिशय एक महत्त्वाचा चॅप्टर आहे, तो म्हणजे काय आहे या ठिकाणी नॅशनल इन्कम. ओके, सो सगळ्यांनी हा शब्द जो आहे तो या ठिकाणी ऐकलेला आहे. नॅशनल इन्कम माने तो या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न. बुक्समध्ये जे सध्या एक्झिस्टिंग जे बुक्स आहेत त्यातलं एखादं बुक चांगलं असेल, पण बरेचशा पुस्तकामध्ये खूप सगळे त्यांनी फॉर्म्युलेज वगैरे 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 लिहिलेलं आहे आणि मग ते काय होतं की ते जास्त अजून कॉम्प्लिकेटेड वाटतं. म्हणजे GNP, GDP, NDP, NNP ह्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत आहे ना, दिस इज द टूल ऑफ मेजरिंग ऑफ नॅशनल इन्कम. हे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काही महत्त्वाचे टूल्स आहेत. मग ते एवढे कॉम्प्लिकेटेड करून टाकलेले आहेत की बस विचार नका, GVA, मग त्याला काही अर्थ राहत नाही. आजच्या या सेशनमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या अगदी बेसिक पासून तर अगदी ॲडव्हान्स पर्यंत, अगदी UPSCच्या PYQ पर्यंत जे आहे ते आपण काय करायचं आहे, डील करणार आहेत. नाव हा बघा, नॅशनल इन्कम अँड द ए डायनामिक अप्रोच आहे. डायनामिक अप्रोच दॅट मीन्स की चला फक्त नॅशनल इन्कम आपल्याला नाही समजून घ्यायचं आहे की ते कसं चेंज होतं आहे, ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं. आपल्याला जी आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे ती आकडेवारी एक्झॅक्टली कशी उपलब्ध करून दिली जाते नॅशनल आपलं इकॉनॉमिक सर्वेमध्ये किंवा मग बजेटमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या आपल्या गोष्टी काय करायच्या आता आजच्या सेशनमध्ये डिस्कस करायच्या. आता हा लास्ट टाइम तुम्हाला असणारा मोटिवेशनल कोट्स आहे आणि दिस इज द काय आहे आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघा काय काय या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे. नाव लुक ॲट दिस टेबल. दिस इज द कंटेंट टेबल. ओके, हा जो कंटेंट टेबल आहे आपल्याला काय सांगतोय की बाबा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला आजच्या सेशनमध्ये व्यवस्थितरित्या काय करायच्या आता समजून घ्यायच्या आहेत. बघा, कंटेंट टेबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजून येतं की हे काही जस्ट फाउंडेशनल लेक्चर नाही आहे. हे लेक्चर जे आहे हे कसं आहे, हे डायनामिक आहे. पहिलं तर आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाची जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची. गॉट टू नो. नेक्स्ट आहे फंडामेंटल कॉन्सेप्ट. काही नॅशनल इन्कम मोजत असताना किंवा नॅशनल इन्कमचं मेजरमेंट करत असताना आपल्याला त्याच्या आधी काही संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या जे काही प्रमुख जे काही मेजरमेंट्स आहेत ते पण बघायचे आहेत. त्यानंतर आपल्याला नॉमिनेटेड अँड रिअल GDP. आता हा जो GDP आहे, ओके, हा GDP सुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्याचे दोन काय आहेत कॅटेगरी आहेत, रिअल GDP अँड द काय आहे नॉमिनल GDP. ओके, ते पण बघायचं आहे. नाव काही इंटरलिंकिंग कॉन्सेप्ट आहेत, ते इंटरलिंकिंग कॉन्सेप्ट आणि नवीन पॅटर्न नुसार आपल्याला हे जमणं गरजेचं आहे. आपल्याला फक्त एवढंच नाही समजून घ्यायचं की बाबा GDP म्हणजे हे आहे. ठीक आहे, GDP म्हणजे हे आहे, पण मग GDPचं इंटरलिंकिंग एम्प्लॉयमेंट सोबत कसं आहे, GDPचं इंटरलिंकिंग त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सोबत कसं आहे, ह्या ज्या डायनामिक गोष्टी आहेत ह्या डायनामिक गोष्टी सुद्धा आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायच्यात. लास्टला आपण कन्क्लुजन पाहणार आहेत आणि द एंड ऑफ सेशन काय आहे, सम PYQs आपल्याला बघायचे आता रिसेंटली. नाव लुक ॲट दिस फर्स्ट PPT अँड अनालाइज द सम व्हॅल्यूज. आता इकडे काही स्टॅटिस्टिकल डेटा दिलेला आहे, इथे काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे. पूर्ण स्टॅटिस्टिकल डेटा आपल्या काही कामाचं नाहीये, बट द स्टील बघा इथे आपलं इंडियन जी इकॉनॉमी आहे त्याचं नेमिंग दिलेलं आहे. नेमिंग म्हणजे तो या ठिकाणी काय की इंडियन इकॉनॉमी सध्या कोणत्या स्टेज लेवलला या ठिकाणी परफॉर्म करते. हा काय बोलतो आहे की डेव्हलपिंग लोअर मिडल इकॉनॉमी आहे, म्हणजे लोअर बी आहे आणि मिडल बी आहे. आपण हे कारण आणि त्याचं कारण पण दिलेलं आहे का की न्यूली इंडस्ट्रियलाइज कंट्री आहे. नाव द व्हॉट डू अंडरस्टँड न्यूली इंडस्ट्रियलाइज कंट्री. आपल्याकडे 1947च्या नंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं आणि साधारणतः 1960च्या दशकामध्ये आपण काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर प्लॅनिंगच्या थ्रू डेव्हलपमेंट अँड द अचिव्हमेंटला आपण सुरुवात केलेली आहे. 5 इयर्स प्लॅन सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी काय केलंय, आता रिसेंटली आपली इकॉनॉमी काय आहे इस्टॅब्लिश झालेली आहे. म्हणजेच आपली इकॉनॉमी अलीकडच्या काळामध्ये काय झालेली आहे या ठिकाणी तयार झालेली आहे. दॅट्स वाय काय आहे हे नेमिंग आहे कोणतं, लोअर मिडल इकॉनॉमिक काय आहे ही कंट्री आहे. ओके, नाव आता आपल्याला नेमिंग तर समजून आलं. आता मी तुम्हाला अजून एक काही डेटा दाखवतो कारण डेटा खूप महत्त्वाचा आहे.
इंडियाचा रिसेंट करंट असणारा काय आहे जीडीपीचा डेटा आहे. ओके, फायनान्शियल इयर जर पाहिलं तर 2024 आणि 25 आहे आणि प्रोजेक्टेड आहे 25 आणि 26. आता फायनान्शियल इयर 24-25 मध्ये काय आहे 331.03 लाख कोटी. व्हॉट डू अंडरस्टँड, काय समजताय तुम्ही? 331 लॅक्स करोड हा काय आहे आपला जीडीपी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, अमाऊंट समजे 331 लाख कोटी ही आपली भारताची काय आहे जीडीपी आहे. कधीची? करंट मधली 24 आणि 25 ची. ओके, नाव मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. इथे बघा त्यांनी हे देताना नॉमिनल दिलेला आहे. सेकंड रो मध्ये तो सांगतोय 187 म्हणजेच 188 लाख करोड म्हणजे 188 लाख कोटी हे काय सांगतो आहे तर रेल जीडीपी आहे. नाव इथे दोन संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पहिला म्हणजे की रिअल जीडीपी वास्तविकता असेल म्हणजे खरी असेल. इथे तो सांगतो आहे नॉमिनल जीडीपी आहे. नॉमिनलचा मतलब असा आहे की ती सध्या आपल्याला फायनली कन्सिडर नाही करता येत, ती खरी नाही आहे. ओके, आता हे काय आहे हे आपल्याला थोड्या वेळात संकल्पनेमध्ये त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नाव 25 आणि 26 मध्ये तो काय सांगतो आहे की बाबा ही जीडीपी 86 लाख करोड होईल आणि काय ही काय 47 लाख करोड होईल. ओके, क्वार्टरली. नाव आता एक गोष्ट तर समजून आलेली आहे की भारताची जीडीपीची आकडेवारी आपल्याला भेटलेली आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी कशी कन्सिडर केली, ही आकडेवारी कशी काउंट केली, ही याचं मोजमाप करत असताना कोणते टूल्स युटिलाइज केलेले आहेत, हे मोजमाप करत असताना स्टॅटिस्टिकल डेटा जी आहे तो आपल्याकडे कसा आलेला आहे. तर आजच्या सेशन मधून या अशा प्रकारचे एंटायरली जेवढे बी काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ना हे क्वेश्चन्स काय होतील या ठिकाणी कम्प्लिटली क्लिअर होतील. इकडे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला जीडीपी रँक दिलेला आहे भारताचा. ओके, 5th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणतो आपण त्याला. क्लिअर झाला मुद्दा. जीडीपी ग्रोथ रेट दिलेला आहे साधारणतः 6.5% दिलेला आहे. पर कॅपिटा इन्कम जो आहे 2820 काय आहे US डॉलर दिलेला आहे. अँड जीडीपी पर कॅपिटा रँक वाईज जर आपण पाहिलं तर 130 भारताची 136वी रँक आहे. अँड जीडीपी सेक्टर वाईज जर पाहिलं तर आता सध्या ऍग्रिकल्चर सेक्टर आहे भारताच्या जीडीपी मध्ये 17.7. म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा ऍग्रिकल्चर सेक्टर 14 पासून तर 17 पर्यंत एस्केलेट झालं. याचाच अर्थ असा आहे की तो आता ऍग्रिकल्चर सेक्टर सुद्धा काय आहे आपल्या जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याचं वाढल्याचं दिसतंय आपल्याला. इंडस्ट्री आहे 27% आहे. समहाव इंडस्ट्री त्या लेवललाच आहे. ओके, अँड सर्व्हिस सेक्टर जे 56 होतं आधी ते आता काय झालेलं आहे हे 54% झालेलं आहे. म्हणजेच सेवा क्षेत्र हे आधी जास्त आहेच परंतु सध्या काय आहे कमी झालेलं आहे. आणि वाढलेलं कोण आहे तर हे कृषी क्षेत्र जी आहे हे कृषी क्षेत्र वाढलेलं आहे. नाव आता हे दाखवण्याचा मतलब मला तुम्हाला असा होता की आता आपण जे डिस्कस केलेलं आहे जी आकडेवारी तुमच्या सोबत आलेली आहे जी आपण बघतोय आकडेवारी भारताचा रँक असेल, भारताचा नॉमिनल असेल और रेल असेल और टोटल ग्रोथ रेट असेल, हे ऑल दी जी स्टॅटिस्टिकल डेटा आहे हा स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तो एक्झॅक्टली आपल्यापर्यंत कसा आलेला आहे हे आपल्याला शिकायचं आहे आजच्या सेशनमध्ये. चला आपण आपल्या या काही महत्त्वाच्या कॉन्सेप्टला त्या ठिकाणी सुरुवात करूया. हा आधीचाच डेटा जो आहे तो जस्ट इंडियन करन्सीमध्ये या ठिकाणी आलेला आहे. पुढे टायटल टाका व्हॉट डू यू अंडरस्टँड अबाउट द नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न जी आहे हे एक्झॅक्टली काय आहे. आता इथून खऱ्या अँगलने आपला सिलेबस सुरू होतोय त्यामुळे तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. इथे जर तुम्ही पाहिलं व्हॉट इज मीन बाय द नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे तुम्हाला आपल्याला समजून घ्यायचंय. आता बघा राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये जी आहे दोन काय तर शब्द आहेत. लक्षात आलं. राष्ट्रीय उत्पन्न दॅट द कॉम्बिनेशन ऑफ देअर आर टू व्हॉट द फर्स्ट इज द नेशन अँड सेकंड वन इज द काय आहे इन्कम. आता बघा इथे नेशन म्हणजे ही जी नेशनची जी संकल्पना आहे ही या ठिकाणी देशाची संकल्पना आहे ही थोडीशी काय आहे इथे वेगळी आहे. ही राज्यशास्त्रामध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे नेशनची तशी इथे नाही आहे. इकॉनॉमीमध्ये ऍज अ नेशन हे थोडंसं ब्रॉड सेन्सनी घेतलं जातं. ओके, आणि इन्कम जी आहे ही इन्कमचे सुद्धा काही अलग अलग कॅटेगरीज आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आपण पहिले काय करूया कंटेंट बघूया. प्रत्येक कंटेंटचं मी तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम्पल देईल, रिअल टाइम एक्झाम्पल देईल, रिअलिस्टिक एक्झाम्पल देईल. नाव
तो पहिला हे त्यांनी डेफिनेशन बघा काय दिलेलं आहे. द नॅशनल इन्कम रेफर्स टू द टोटल मनी व्हॅल्यू ऑफ काय आहे फिनिश गुड्स अँड सर्व्हिस प्रोड्यूस विदिन ए कंट्रीज ड्युरिंग द स्पेसिफिक पिरियड जनरली 1 year. आता हे जनरली 1 year म्हणजे काय आहे 1 एप्रिल टू द 31 मार्च. हे काय आहे जनरली 1 yearचा पिरियड आहे. तो काय बोलतोय नॅशनल इन्कम म्हणजे काय हे पैशाचं असणारा व्हॅल्यू जो कसा मेजर केला जातो हे फिनिश गुड्स म्हणजे काय वस्तू आणि सेवा यांचं एकूण पैशामध्ये असणारं जे मूल्य आहे हे मूल्य म्हणजे काय आहे तुमचं नॅशनल इन्कम आहे. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एका विशिष्ट प्रदेशामध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट प्रदेश म्हणजेच तुमचा देश. ओके. विशिष्ट कालावधी म्हणजेच तुमचं फायनान्शियल इयर. एका विशिष्ट प्रदेशात विशिष्ट कालावधीमध्ये वस्तू आणि सेवा यांचं एकूण पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे नॅशनल इन्कम जी आहे ऍट द मार्केट प्राइस. ओके. ही गोष्ट समजून आलेली आहे तुम्हाला. नाव हे जर आपल्याला समजलं तर ते पुढे काय सांगतो आहे बघा. इन सिम्पलेस्ट वे ऑर टर्म इट इज द मेजर ऑफ द इकॉनॉमिक परफॉर्मन्स अँड द प्रॉस्पेरिटी ऑफ नेशन. तुमचा जो देश आहे या देशाचं आर्थिक जी काही सुबत्ता आहे ओके आर्थिक जी सुबत्ता आहे ती काय केली जाते या ठिकाणी मोजली जाते आहे. सोबत राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाच्या नागरिकांनी एका वर्षात निर्माण केलेल्या वस्तू व सेवांच्या एकूण मूल्यांचे मापन आहे. आता इथे बघा एक शब्द आलाय देशाचं नागरिकत्व म्हणजे समजा तुम्ही आणि मी आहे. भारत देशाच्या नागरिकांनी एका वर्षामध्ये लक्षात ठेवा एका वर्षामध्ये निर्माण केलेल्या एकूण पैशाचं व्हॅल्यू म्हणजेच काय आहे नॅशनल इन्कम आहे. मग आता प्रश्न असा तयार होतो की बाबा भारतीय जे काही नागरिक आहेत हे फक्त भारतात राहतात का तर अर्थातच उत्तर असं नाही आहे. भारतीय नागरिक भारतातही राहतील आणि भारताच्या बाहेर सुद्धा राहू शकतो. मग त्या सर्व नागरिकांनी सॉरी ते जिथे कुठे असतील जिथे कुठले म्हणजे देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर कुठे पण असू द्या त्या सर्वांनी निर्माण केलेलं जे काही त्यांचं इन्कम आहे ते इन्कम हे आपल्या ह्या राष्ट्राच्या नॅशनल इन्कम मध्ये काउंट केलं जातं. अर्थात याच्यासाठी काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत. तो बेसिक आयडिया तुम्हाला समजलेली आहे. एका विशिष्ट कालावधीमध्ये एका विशिष्ट भूप्रदेशात वस्तू आणि सेवा यांचं एकूण बाजार मूल्य म्हणजेच काय आहे नॅशनल इन्कम आहे. गॉट टू नो. सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया आणि आपले काही फॉर्म्युले जे आहेत ते या ठिकाणी बघूया. ना पुढे जर तुम्ही पाहिलं एक एक्झाम्पल म्हणून आहे 300 लाख करोड. आधीचं जे एक्झाम्पल आहे 300 लाख करोड हे जे नॅशनल इन्कम जी आहे हे नॅशनल इन्कम काय आहे एका 1 year मध्ये भारताच्या नागरिकांनी निर्माण केलेले वस्तू आणि सेवा यांचं एकूण पैशातील मूल्य जे आहे ते म्हणजे भारताचं नॅशनल इन्कम आहे. क्लिअर झाला मुद्दा सगळ्यांना. आय होप की आता नॅशनल इन्कम म्हणजे समजून आलेला असेल. नाव काही महत्त्वाचे की पॉइंट्स आहेत भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात. पहिला की पॉइंट्स काय बनतोय बघा या ठिकाणी हे देशातील एका वर्षातील सर्व आर्थिक क्रियांचे मोजमाप करते का मोजमाप. येस. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं जर झालं चला आता काय आहे समजा हा एक देश आहे. क्लिअर झाला मुद्दा. या देशामध्ये ना अशा डिफरंट टाइप्स ऑफ काय आहेत कंपनीज आहेत. समजा या ठिकाणी एक्स कंपनी आहे या ठिकाणी वाय कंपनी आहे या ठिकाणी ए कंपनी आहे या ठिकाणी बी कंपनी आहे. ओके. आता ह्या ज्या कंपन्या सर्व कंपन्या तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय. या सर्व ज्या कंपनी आहेत या सर्व कंपन्या कुठे आहेत बरं तर या सर्व कंपन्या इस्टॅब्लिश विदिन द काय आहे टेरिटरी आहे. म्हणजे भारताच्या आंतरराष्ट्रीय बाउंड्रीच्या आतमध्ये ह्या सर्व काय आहेत त्या ठिकाणी कंपनीज आहेत. क्लिअर झाला. मग आता ह्या कंपनी सॉरी भारताच्याही असतील आणि विदेशाच्या सुद्धा असतील तरी सुद्धा यांनी निर्माण केलेले एकूण वस्तू आणि सेवा जे आहेत ना ते आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा त्या ठिकाणी भाग आहे. म्हणजेच काय सांगितलंय की एका वर्षामध्ये या बाउंड्रीच्या आतमध्ये एकूण ज्या काही पैशाच्या मूल्यामध्ये सर्व्हिस आणि सेवा ज्या बी काही वस्तू आणि सेवा ज्या बी काही निर्माण होतात ते म्हणजे काय आहे आपलं त्या ठिकाणी असणारं नॅशनल मूल्य आहे. नॅशनल काय आहे इन्कम आहे. दुसरा बघा ओनली फायनल इन द सेन्स ओनली फिनिश गुड्स अँड द सर्व्हिस आर द काय इन्क्लुडेड. आता लक्षात ठेवा म्हणजे तो काय म्हणतोय की अंतिम वस्तू आणि सेवा यांचाच काय होतो या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय होतो समावेश होतो. नाव आता हे काय कॉन्सेप्ट आहे की हा कॉन्सेप्ट असा आहे समजा हा पेन आहे माझ्याकडे. ओके.
हा मी तुमच्याकडे तुम्हाला शिकवतो, हा काय आहे, कॅमेरा आहे, हा बोर्ड आहे. हे सर्व जे आपण आपल्या एज्युकेशनच्या इकोसिस्टीमसाठी वापरतोय, सर्व ज्या वस्तू आहेत ह्या काय आता वस्तू आहेत. या वस्तूंचा वापर करून मी तुम्हाला काय करतो आहे, किंवा आपली इन्स्टिट्यूट जी आहे ही इन्स्टिट्यूट तुम्हाला काय करते, या ठिकाणी शिक्षण सेवा देते आहे. ओके, अर्थात या वस्तू आणि या शिक्षण सेवेमधून पैशाची निर्मिती होते. क्लिअर झाला मुद्दा. आता लक्षात ठेवा, हा काय बोलतोय की सर्व अंतिम, लक्षात ठेवा, सर्व काय आता अंतिम वस्तू आहेत. नाव, आता हे बोर्ड आहे, माझ्या हातात असणारा पेन आहे, तो तुमच्याकडे असणारा कॅमेरा आहे, तुमच्या हातामध्ये असणारे तुमचे मोबाईल्स आहेत. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याचं एक्झाम्पल आहे काय, की ह्या सर्व फिनिश गुड्स आहेत. वाय फिनिश गुड्स आहे? आता या वस्तू, आता हे बोर्ड आहे, हे माझ्या हातातला पेन आहे, आता याच्यामध्ये पुन्हा काही प्रक्रिया होणार नाही आहे, याच्यामध्ये पुन्हा काही बदल होणार नाही आहे, म्हणून याला काय म्हणायचं, फिनिश गुड्स. आता फिनिश गुड्स म्हणजे काय आहे? सो फिनिश गुड असा वस्तू आणि सेवा असतात की ज्या मार्केटमध्ये आपल्याला सर्व टॅक्सेस इम्पोज करून आपल्याला काय होतात, अवेलेबल होतात. क्लिअर झाला मुद्दा. सो तो हे सांगतोय की सर्व फिनिश गुड्स अँड सर्व्हिस इन्क्लुडेड असतात, नॉट इंटरमिडिएट गुड्स. हे काय आहे, इन्क्लूड आहे. आता तो काय सांगतोय की इंटरमिडिएट गुड जे आहे हे याच्यामध्ये काही नाही आहे, धरलेलं नाहीये. आता इंटरमिडिएट गुड म्हणजे काय ते पण आपल्याला थोड्या वेळात संकल्पना बघायची, पण आता इथे पण तुम्हाला मी सांगतो. आता मध्यवर्ती वस्तू, इंटरमिडिएट वस्तू म्हणजे काय, मध्यवर्ती काय आहे, आता मध्यवर्ती वस्तू. ओके, आता हे काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल हा बोर्ड आहे आपला. ओके, या बोर्ड मध्ये काय येतं, काही सॉफ्टवेअर्स आहेत ना, याच्यामध्ये काही हार्डवेअर्स आहेत. आता सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर हे या बोर्डसाठी मध्यवर्ती वस्तू आहेत. का मध्यवर्ती वस्तू आहेत? आता डायरेक्ट मी त्याला हात नाही लावू शकत या सॉफ्टवेअरला, किंवा मी त्याला हार्डवेअरला टच नाही करू शकत आतल्या. ओके, तर हे सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर्स एकत्रित सिस्टमॅटिक पद्धतीने जॉईंट करून हा पूर्ण एंटायरली काय झाला, आपला डिजिटल बोर्ड तयार झालेला आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो म्हणजे काय, मध्यवर्ती वस्तू या अशा वस्तू असतात की ज्या अजून ऑन गोईंग प्रोसेस असतात, म्हणजे वस्तू निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये काय त्यांचा महत्वाचा सहभाग त्या ठिकाणी असतो. जसं एक्झाम्पल सांगायचं जर झालं, आता आपल्या शेतामध्ये निर्माण होणारा कापूस आहे, कापूस जेव्हा जिनिंगमध्ये जातो आणि जिनिंगमधून निर्माण झालेला जो कापूस आहे तो जेव्हा कपड्याच्या फॅक्टरीमध्ये जातो, तर कपड्याच्या फॅक्टरी जिनिंगसाठी कापूस काय फिनिश गुड झाला, परंतु कपड्याच्या फॅक्टरीमध्ये जेव्हा कापूस ॲज अ रू म्हणून जातो, तो रू म्हणजे काय आहे, या ठिकाणी मध्यवर्ती वस्तू झाली. मध्यवर्ती वस्तू म्हणजे अजून प्रक्रिया करणं बाकी असतं. क्लिअर झालं. अंतिम वस्तूमध्ये अजून प्रक्रिया करणं बाकी नाही आहे, ते काय आहे, फायनल गुड आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो इथे त्यांनी ते सांगितलंय की मध्यवर्ती वस्तूंचा या ठिकाणी समावेश नसतो, सो त्या मध्यवर्ती वस्तूचा समावेश अंतिम वस्तूमध्ये झालेला असतो, असाही त्याचा अर्थ आहे. त्यानंतर तर तुम्ही पाहिलं, इट इंडिकेट्स द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड द काय आहे, लिव्हिंग स्टँडर्ड. आता तो काय म्हणतो आहे, आर्थिक विकास आणि जीवनमानाचे तो काय आहे, एक सूचकांक आहे. ऑब्विसली सूचकांक का आहे, कारण का बघा, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जेवढी चांगली, अर्थातच अर्थव्यवस्था डिपेंड्स ऑन नॅशनल इन्कम असते. याला तुम्हाला एक सिंपल लँग्वेज मध्ये असं समजून घेता येईल, आपल्या घरामध्ये एक कुटुंब आहे. ओके, एक काय आहे, हे एक कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये 4 मेंबर आहेत मित्रांनो, ए बी सी अँड डी. हे जे 4 मेंबर आहेत, हे चारही मेंबर काय करता येतं, या ठिकाणी उत्पन्न, लक्षात ठेवा, उत्पन्न कमवतायत. क्लिअर झाला मुद्दा. हे चारी जे मेंबर आहेत हे काय करतायत, उत्पन्न कमवतायत. ओके, आता हे एक असं समजा की हे पालमपूरचं, हे काय, पालमपूरचं एक कुटुंब आहे. ओके, आणि अजून दुसरं एक कुटुंब असं आहे की या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी वेगळं कुटुंब आहे. आता याच्यामध्ये आहे ना, फक्त एकच व्यक्ती आहे जे उत्पन्न कमवते. उत्पन्न कमवणारी जी व्यक्ती आहे ती इथे एकच आहे. नाव, आता मला तुम्ही सांगा की हे एकच उत्पन्न कमवणारी व्यक्ती वर महिन्याला समजा 1 लाख रुपये कमवते. ओके, महिन्याला 1 लाख रुपये कमवते, असं कन्सिडरेशन करा. म्हणजे 12 महिन्याला किती झाले, तर 12 लाख रुपये कमवते. ओके, 12 महिन्याला 12 लाख कमवले. आता इथे घ्या, हे जे इन्कम आहे, हे जे कुटुंब आहे पालमपूर मधलं, हे 4 व्यक्ती आहे आणि प्रत्येक व्यक्ती महिन्याला 50,000 कमवतो इंटू 4, म्हणजेच काय झाले, ही या कुटुंबामध्ये जो पैसा येतोय, जे उत्पन्न येतंय ते किती आहे, 2 लाख रुपये आहे. ओके,
म्हणजेच वर्षाला किती झालं या ठिकाणी 24 लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे. तर मग मला तुम्ही सांगा की आर्थिक विकास आणि जीवनमानाचा स्टँडर्ड जो आहे हा दोन्हीपैकी कोणाचा जास्त असणार आहे? अर्थातच कोणाचा जास्त आहे. तर या ठिकाणी ज्या कुटुंबाकडे 24 लाख रुपये आलेले आहेत त्यांचा, कारण त्यांची कन्झम्पशन पॉवर जास्त आहे, कारण का त्यांच्याकडे येणारं इन्कम जास्त आहे. आता तुमचं एक्झाम्पल घ्या, तुम्ही उद्या जेव्हा अधिकारी व्हाल तो ऑब्विसली आजच्यापेक्षा तुमचं तेव्हाचं जीवनमान जे आहे हे काय असणार आहे त्या ठिकाणी निश्चितच उंचावलेलं असणार आहे. सो तो एक काय आहे की फॅक्टर आहे की आर्थिक विकास आणि जीवनमान यांचे काय आहे हे सूचकांक आहे किंवा हे इंडिकेटर आहे. नाव आपण काय पाहिलं याच्यामधून आपल्याला समजून आलं देशातील आर्थिक क्रियांचे मोजमाप होतात. त्यानंतर आपल्याला समजून आलेलं आहे की फायनल आणि फिनिश गुड्स हे या राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जातं. लास्ट वाला आपल्याला समजून आलेलं आहे की या ठिकाणी आर्थिक विकास आणि काय आहे जीवनमानाचा दर्जा जो आहे तो आपल्याला या नॅशनल इन्कम वरून काय केला जातो ठरवता येतो. म्हणजेच नॅशनल इन्कम किती महत्वाचं आहे बघा. नाव पुढे बघा, आता आपल्याला नॅशनल इन्कम म्हणजे काय हे तर माहीत झालेलं आहेच. ओके, सगळ्यांना हे तर समजलंय की नॅशनल इन्कम म्हणजे एक्झॅक्टली काय. तर मुद्दा असा तयार होतो की बाबा वाय वी स्टडी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे या राष्ट्रीय उत्पन्नाचा तुम्ही आणि मी अभ्यास का करायचा आहे, कशासाठी याचा अभ्यास महत्वाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला बघा ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समजून येतात. आता बघा आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास का करायचा आहे त्यातलं पहिलं महत्वाचं कारण आहे इकॉनॉमिक ग्रोथ अँड मेजरमेंट. म्हणजे एखादा देश असेल, लक्षात ठेवा, एखादा देश असेल, एखादं राज्य असेल, एखादा जिल्हा असेल आणि एखादं काय गाव असेल आणि एखादं कुटुंब असेल, या सर्व देश, जिल्हा, गाव, कुटुंब आणि व्यक्तिगत लेवलला आपल्याला हे समजून येतं की या सर्वांची इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे. म्हणून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे याचं मोजमाप करणं गरजेचं आहे. आर्थिक वाढ जी आहे या आर्थिक वाढीचं मोजमाप करणं आपल्याला याच्यामुळे शक्य झालेलं आहे. जसं मग मी तुम्हाला सांगितलं आहे 331 लाख करोड, लक्षात ठेवा 331 लाख कोटी 300 किती मोठा आकडा झाला. 331 लाख कोटी हे काय आपल्या भारताचं इन्कम आहे. लक्षात आलं. याचाच अर्थ असा होतो की बाबा हे आर्थिक उलाढाल मोजण्यासाठी आपल्याला काय आहे या राष्ट्रीय उत्पन्नाची जाण असणं गरजेचं आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता बघा पुढे, नॅशनल इन्कम्स हेल्प्स टू द कम्पेअर टू द ग्रोथ ऑफ इकॉनॉमी ओव्हर द टाइम. गेल्या वर्षीच्या तुलनेत, ओके लक्षात आलं, गेल्या वर्षीच्या तुलनेत आपला जीडीपी किती होता आणि 2025 या वर्षी आपला जीडीपी कितीने वाढला, ह्या दोघांमधला फरक म्हणजेच काय आहे ग्रोथ रेट काढला जातो. आणि 2026 यामध्ये जीडीपीचा काय प्रोजेक्शन असेल है ना, साधारणतः 6.5 प्रोजेक्शन असेल. तर हे काय आहे आपल्याला त्या टायमानुसार आपल्याला त्या देशाची काय केली जाते या ठिकाणी मेजरमेंट्स करण्यासाठी हे हेल्प करतं. हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे तर त्या ठिकाणी या नॅशनल इन्कमचं मोजमाप जे आहे हे करणं गरजेचं आहे. गट टू नो. आता पुढे सेकंड वाला बघा मुद्दा काय सांगतो आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जीवनमान मोजण्यासाठी ऑब्विसली मग मी तुम्हाला 24 लाख आणि 12 लाखाचं एक्झाम्पल जे सांगितलं होतं ते पर कॅपिटा इन्कम इंडिकेट्स द ॲव्हरेज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल. म्हणजे लक्षात ठेवा एका घरामध्ये जर 4 लोक असतील आणि त्या 4 लोकांचं प्रत्येकाचं इन्कम जर त्या लेवलला पर कॅपिटा इन्कम जर चांगलं असेल तर ते इंडिकेट करतो काय, हा बाबा हे कुटुंब जे आहे वेल एस्टॅब्लिशमेंट होत आहे. ओके. आता आपल्या गावात पण काही तुम्ही बघा आजूबाजूला पण तुम्हाला लोक पाहायला भेटतील, काही कुटुंब पाहायला भेटेल की काही कुटुंबाचं इन्कम जे आहे ते हाय आहे, म्हणजेच पर कॅपिटा इन्कम जो आहे तो हाय आहे. आणि पर कॅपिटा इन्कम ज्याचा जास्त आहे तर ते कुटुंब आताच काय आहे जीवनमानाच्या स्तरामध्ये काय आहे उंचीवर गेलेलं आहे. असंही कुटुंब तुम्हाला पाहायला भेटतील की बाबा त्यांना अजूनही बीपीएल म्हणजे काय बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे गरिबीमध्ये आजही ते लोक जीवन जगता आहेत. ओके. याच्यातून हे समजून येतं की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं मेजरमेंट आपल्याला याच्यामधून शक्य झालेलं आहे. क्लिअर. त्यानंतर अजून एक महत्व आहे की बाबा याच्यासाठी पॉलिसी फॉर्मेशन आहे. जर आपण नॅशनल इन्कम जर काउंट नाहीच केलं, तुम्ही विचार करा नॅशनल इन्कम जर आपण मोजमाप जर केलंच नाहीये तर आपल्याला जे काही धोरणं आहेत है ना, सरकारी धोरणं म्हणा, समाजासाठी असणारे धोरणं म्हणा, हे धोरणं आपल्याला बनवता येणार नाही. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, सरकारकडे जर समजा डेटाच उपलब्ध नाही आहे, ओके,
बाबा किती लोक एक दिवसाला समजा एक हजार रुपये कमवत आहेत, बाबा किती लोक एका दिवसाला 1,000पेक्षा कमी पैसे कमवत आहेत, असे किती लोक आहेत की जे फक्त दिवसाला 200 रुपये कमवत आहेत. मग हे काय आहे, ही इनइक्वालिटी झाली, असमानता आहे मोठ्या प्रमाणावर. एक 10,000 कमवतोय, एक 5,000 कमवतोय, एक 1,000 कमवतोय आणि एक काय आहे 200 रुपये कमवतोय. तर तो 200 वाला आणि 10,000 वाला ह्या दोघांमध्ये जर तुलना केली तर काय आहे, खूपच असमानता आहे ना. मग आता ही असमानता जी आहे ती आपल्याला काय करायची, कमी करायची. मग कशी कमी करणार आहे, तर आपल्याला नॅशनल इन्कम काय करेल, त्या ठिकाणी हेल्प्स करेल की त्याच्या मदतीनं ही असमानता आपल्याला काय करायची, कमी करायची. आता असमानता कमी करायची म्हणजे काय, की जी व्यक्ती 200 रुपये काय करते दिवसाला कमवते, यांच्यासाठी आपल्याला धोरण निर्मिती करावं लागेल. क्लिअर झाला मुद्दा. म्हणून एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे जे एपीएल आहे एपीएल अँड द बीपीएल म्हणजे काय, बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे गरिबी रेषेच्या खाली असणारे कुटुंबे आणि गरिबी रेषेच्या वर असणारे कुटुंबे. हे काय आहे, ही एक पॉलिसी आपल्याला समजून येते की बाबा हा एवढे कुटुंबांना अजून मदतीची गरज आहे, काय करायचं आपल्याला ते वर आणण्यासाठी. क्लिअर झाला मुद्दा. सो पॉलिसी फॉर्मेशनसाठी आपल्याला हे नॅशनल इन्कम खूप महत्वाचं आहे. काय सांगतोय बघा, इट प्रोव्हाइड्स अ फॅक्च्युअल बेसिस ऑफ द काय आहे फ्रेमिंग आणि फिस्कल मॉनिटरी अँड द काय डेव्हलपमेंट पॉलिसी. म्हणजे अजून एक गोष्ट आहे की जर लोकांच्या हातामध्ये जर मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध जर झाला, म्हणजे प्रचंड पैसा उपलब्ध झाला, ओके, तर लोकांचं कन्झम्पशन पॉवर वाढते, म्हणजे खरेदी करण्याची शक्ती वाढेल ना. आता भाई तुम्हाला 1,00,000 रुपये सॅलरी आहे, ओके, जर तुम्हाला 1,00,000 रुपये सॅलरी आहे तर तुमची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढते. मग खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढते म्हणजे काय, तुम्ही मागणी वाढवलेली आहे. मागणी वाढली की या ठिकाणी काय होतो, या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इन्फ्लेशन वाढतं. इन्फ्लेशन इन द सेन्स भाव वाढ होते. ओके, हे कधी आहे, जेव्हा सरकार स्वस्त पैशाचं धोरण राबवतं. सेंट्रल बँका जे आहेत है ना, सेंट्रल बँका म्हणजे बँक दर समजा कमी केला तर ऑब्व्हियसली लोकांना कर्जाचा पुरवठा जास्त होतो. किंवा सरकारने आता अलीकडच्या काळामध्ये लास्ट टाइमला काय बोललं सरकार, की बाबा 8वा वेतन आयोग जो आहे आता अनाऊन्स करतो आहे. 8व्या वेतन आयोगानुसार सॅलरी बघा किती जाईल. जेव्हा सॅलरी जास्त होणार आहे तेव्हा ऑब्व्हियसली महागाई वाढणारच आहे. तर ह्या ज्या पॉलिसीज आहेत, या पॉलिसी निर्माण करण्यासाठी काय आहे, आपला नॅशनल इन्कम जो आहे, हा नॅशनल इन्कम अतिशय महत्वाचा आहे. तो एक स्टॅटिस्टिकल फ्रेमवर्क देतो. तो काय करतो, आपल्याला त्या ठिकाणी एक आयडियाज देतो. पुढे बघा, कंपॅरिझन बिटवीन द नेशन्स, म्हणजे आपल्याला अलीकडच्या काळात एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, सो डेव्हलपिंग प्लस डेव्हलप्ड आणि काय आहे अंडर डेव्हलपिंग, म्हणजे याला म्हणायचं विकसनशील, विकसित आणि अल्प विकसित. हे ज्या अर्थव्यवस्था जी आहे, ही अर्थव्यवस्था कशाच्या आधारावर आपल्याला समजून आल्या बरं, कारण त्यांच्याकडे असणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे, म्हणजे आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांची तुलना करता येते. याच्यासाठी सुद्धा महत्व आहे. त्यानंतर काय डिस्ट्रीब्युशनल जस्टिस आहे, वितरणासाठी असणारा न्याय. मग मी तुम्हाला सांगितलं की एक जे कुटुंब आहे, एक कुटुंब काय करत आहे, फक्त 200 रुपये कमवत आहे आणि दुसरं कुटुंब दिवसाला 10,000 कमवत आहे. तर हा वितरणात्मक अन्याय नाही आहे, हा वितरणात्मक काय आहे, अन्याय झाला. हे असमानता तुमच्याकडे काय आहे, मोठ्या प्रमाणावर आलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला काय आहे, हे समजून घेता येतं की राष्ट्रीय उत्पन्न किती महत्वाचं आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करणं का महत्वाचं आहे, हे आपण आताच्या ह्या पॉईंट्सवरून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला ही कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली असेल ना. आता इथून पुढे पार्ट जो सुरू होतो तो आहे तुमचा संकल्पनात्मक. नाव काही पुढे टायटल टाका, फंडामेंटल कॉन्सेप्ट, म्हणजेच काय आहे, या चॅप्टरच्या काही मूलभूत संकल्पना आहेत. ज्या संकल्पना समजल्याशिवाय आपल्याला हा चॅप्टर जो आहे हा त्या ठिकाणी समजणार बी नाहीये आणि तो न समजल्यामुळे त्याला आपल्याला काय एक्झाम मध्ये उतरवता बी येणार नाही आणि रोज काय चाललंय आपल्या भारतामध्ये ते बी समजणार नाहीये. फक्त आपण आकडेवारी ऐकतो, आकडेवारी तुम्हाला ऐकू येईल, बाकी समजणार तर त्याच्यामध्ये काही आहे नाही. म्हणून बेसिक ज्या फंडामेंटल कॉन्सेप्ट आहेत ते या ठिकाणी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. गॉट टू नो नाव. हिअर इज द मेन्शन्ड नॅशनल प्लस इन्कम. 2 गोष्टी आहेत बघा या ठिकाणी. नॅशनल इन्कम मध्ये 2 गोष्टी आहेत, एक म्हणजे काय नॅशन आहे आणि दुसरं म्हणजे काय उत्पन्न आहे. आता एक्झाम्पल वर या. इथे आपला हा काय आहे सांगा बरं, हा आपला भारत देश आहे. ओके, हा काय आहे आपला भारत देश आहे. नाव
हा इंडिया आहे, आपण याला काय म्हणतो, हा देश म्हणतो. बघा इथे आपल्याला समजून घ्यायची संकल्पना कोणती, या ठिकाणी देशाची किंवा नेशनची जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. आता पॉलिटिकल सायन्स मधली राष्ट्राची संकल्पना वेगळी आहे, आपली इथे इकॉनॉमिक्स मधली राष्ट्राची संकल्पना वेगळी आहे. लक्षात आलं. आता संकल्पना नेशनची संकल्पना समजून घेण्यासाठी बघा या दोन संकल्पना आपल्याला समजणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक टेरिटरी अँड द डोमेस्टिक टेरिटरी. नाव आता बऱ्याचशा मुलांना हे नवीन वाटेल, पण अतिशय घाबरायची गरज नाही, एकदम एकदम बॉटम लेवलला सांगतो. आता इकॉनॉमिक टेरिटरी म्हणजे आर्थिक प्रक्षेत्र म्हणतो आपण, किंवा आर्थिक क्षेत्र, आर्थिक सीमा म्हणतो आपण त्याला. ओके. दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी डोमेस्टिक. डोमेस्टिक जी आहे डोमेस्टिक क्षेत्र म्हणतो आपण. आता इथे ह्या इमेजवर या, म्हणजे तुम्हाला ही आउटर बाउंड्री, या ठिकाणी ही जी आउटर बाउंड्री जी मी तुम्हाला ट्रेस आउट करून दाखवलेली आहे, किंवा तुम्हाला हा आपला जो भारत देश दिसतो आहे, हा भारत देश कशाचं एक्झाम्पल आहे बरं, या ठिकाणी भारत देश एक्झाम्पल आहे मित्रांनो डोमेस्टिक काय आहे, डोमेस्टिक टेरिटरीचं नाव. आता हे जे डोमेस्टिक टेरिटरी जी आहे ही डोमेस्टिक टेरिटरी काय सांगते आहे, भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या आतमध्ये उपलब्ध असणारा प्रदेश म्हणजेच काय आहे, या ठिकाणी डोमेस्टिक टेरिटरी आहे ना, किंवा आपण त्याला काय म्हणतो भौगोलिक क्षेत्र आहे नाव. आता ही सीमा सोडून आपल्याला जाता येणार नाही आहे. कधी, हे डोमेस्टिक आपण जेव्हा टेरिटरी बघतो आहे बघा, जेथे भारताचे भौगोलिक नियंत्रण आहे, उदाहरणार्थ भारताचा भूभाग, भारताचा हवाई क्षेत्र आणि भारताची सागरी सीमा. आता लक्षात ठेवा हा जो आहे हा आपला मेन लँड आहे, ही भारताची काय आहे मुख्य भूमी आहे, ज्याच्यावर भारताचं स्वतःचं काय आहे या ठिकाणी कंट्रोल आहे. क्लिअर झाला मुद्दा. ज्या ठिकाणी डायरेक्ट भारताचं कंट्रोल आहे तो म्हणजे काय आहे, आपली डोमेस्टिक टेरिटरी आहे. डोमेस्टिक काय आहे, भौगोलिक सीमा आणि त्याच्यावर असणारं आपलं नियंत्रण आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता याच्यापेक्षा जर इकॉनॉमिक टेरिटरी जर तुम्ही पाहिली तर भौगोलिक टेरिटरीपेक्षा इकॉनॉमिक टेरिटरी ही जी संकल्पना आहे ही ब्रॉड सेन्सची संकल्पना आहे. का ब्रॉड सेन्सची संकल्पना आहे, त्याचं कारण आहे की बघा हे जहाज आहे. ओके, हे जहाज जर भारताच्या मालकीचं आहे, परंतु भारताच्या सीमेच्या बाहेर ते काय करतं, या ठिकाणी बिझनेस करतं आहे. ओके, त्या ठिकाणी एखादं विमान असेल, ओके, भारताच्या मालकीचं आहे, परंतु त्याची सेवा जी आहे अमेरिका आणि कॅनडाच्या दरम्यान असेल, म्हणजे ते भारताची जरी मालकी आहे पण ते काम कुठे करतंय, बिटवीन द अमेरिका आणि कॅनडा. ओके, मग तिथपर्यंत काय आहे, भारताची इकॉनॉमिक टेरिटरी झाली. नाव आता आपण इकॉनॉमिक टेरिटरी बघूया. बघा जिथे भारताचे आर्थिक नियंत्रण आहे, मग कुठे कुठे भारताचे आर्थिक नियंत्रण आहे बाबा, बघा परदेशामधील असणारी भारताची दूतावास म्हणजे एम्बेसीज असतात ना, आपल्या भारत सरकारचे विदेशामध्ये असणारे काय येतं, त्या ठिकाणी दूतावासाचे कार्यालय आणि त्यामध्ये काम करणारे ऑफिसर्स, भारताच्या मालकीचे असणारे जहाजे, भारताच्या मालकीचे असणारे विमानं, मग ते भले जगामध्ये ते कुठेही असणार का, लक्षात आलं माझं मुंडा, जगामध्ये ते कुठल्याही टेरिटरीमध्ये असू द्या किंवा कुठल्याही देशामध्ये असू द्या, तरी सुद्धा काय आहे ते भारताच्या इकॉनॉमिक टेरिटरीचा भाग आहेत, परंतु ते भारताच्या कशाचा भाग नाही आहे, तर डोमेस्टिक टेरिटरीचा त्या ठिकाणी भाग नाही आहेत. क्लिअर झाला मुद्दा. तर आता इथे जर पाहिलं तर इथे लक्षात घ्या, भारतामध्ये काही वर्ल्ड बँकचे ऑफिसेस आहेत, भारतामध्ये काही अजून काही ऑफिसेस आहेत. जसं इथे जर पाहिलं तर भारताचं एक एम्बेसी पाकिस्तानमध्ये आहे, भारताची एक एम्बेसी अजून कुठल्या देशामध्ये असेल. सो जिथे भारत सरकारचा थेट संबंध आहे कशाशी, पैशाशी, तो काय आहे आपला टेरिटरीचा कोणता, हा आर्थिक इकॉनॉमिक टेरिटरीचा भाग आहे. क्लिअर झाला मुद्दा. नाव मग आता इथे या थोडे संकल्पना अजून क्लिअर करूया. इथे जर तुम्ही पाहिलं तर डोमेस्टिक टेरिटरीमध्ये कशा कशाचा समावेश होतो, हे जे आहे भूप्रदेश जी सीमा आहे याच्यामध्ये कशा कशाचा आपला समावेश होईल. बघा आपल्या भारताला असणारी पॉलिटिकल बाउंड्री म्हणजे राजकीय सीमाचा, त्यानंतर हाय कमिशन्स, एम्बेसीज, मिलिटरी बेसेस लोकेटेड इन द ओव्हरसीज. ओके, यांचा सगळ्यांचा समावेश होईल. सीफ, त्यानंतर काय आहे या ठिकाणी फिशिंग वेसेल्स अँड द एअरक्राफ्ट हे ओन बाय रेसिडेंट ऑफ इंडिया, ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, तर ह्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. क्लिअर झाला मुद्दा. नाव डोमेस्टिक टेरिटरी एक्सक्लुड्स म्हणजे इकॉनॉमिक टेरिटरीमध्ये कशाचा समावेश होईल, एम्बेसीज, एड एजन्सीज ज्या आहेत, फॉरेन गव्हर्नमेंट सिच्युएटेड इन इंडिया. ओके, त्यानंतर पुन्हा अजून
ऑफिसेस ऑफ काय आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन सच एज वर्ल्ड बँक, IMF, हे ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा काय आहे समावेश होतो. आपण या ठिकाणी टेरिटरी कोणतं तर इकॉनॉमिक टेरिटरीचा हा भाग आहे. आय होप की ही संकल्पना या ठिकाणी तुम्हाला आणि ही समजून घ्या, कारण ह्या दोन संकल्पना समजल्या की पुढे तुम्हाला समजणार आहे. क्लिअर झाला मुद्दा, लक्षात ठेवा. सॉरी, पॉलिटिकल टेरिटरी जी आहे याच्यापेक्षा आर्थिक प्रक्षेत्र किंवा आर्थिक सीमा या काय आता मोठ्या असतात. म्हणजे असं जर तुम्ही वेन डायग्राम जर सांगायचं झालं तर हे बघा, बाहेरचा जो सर्कल आहे हे काय आहे तर या ठिकाणी इकॉनॉमिक टेरिटरी आहे. आतला सर्कल जो आहे या ठिकाणी काय आहे डोमेस्टिक टेरिटरी असल्याचा आपल्याला पाहायला भेटतं. नाव नेक्स्ट वन कॉन्सेप्ट, हे काही महत्वाच्या. आता आपल्याला नेशन ही संकल्पना समजली सगळ्यांना, राष्ट्र ही संकल्पना समजलेली आहे. आता उत्पन्नाची संकल्पना या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. लुक ॲट दिस, कंटेंट खूप पॉवरफुल आहेत, लक्षात ठेवा. UPSC चे कंटेंट आहेत हे. आता हे इन्कम आहे ना, या इन्कमचे काही प्रकार आहेत. मुद्दा क्लिअर झाला. सो टाइप्स ऑफ काय आहे तर काही इन्कम आहे. जसं फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला असं इन्कम भेटतं की त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. उद्या तुम्ही समजा ऑफिसर झाले, ओके, समजा काय होणारच आहेत. ओके, तुम्ही उद्या ऑफिसर झाले तर तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. मग ती सॅलरी भेटण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी कामाला जावं लागणार आहे. कुठे, तुमच्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये कामाला जावं लागणार आहे. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय होतं, सॅलरी भेटते. नाव द सॅलरी जे भेटते इट इज कॉल्ड द काय फॅक्टर इन्कम. ओके, आणि असं काही इन्कम असतं की ज्या उत्पन्नाची काम करण्याची गरज नाही आहे तरी सुद्धा काही इन्कम तुम्हाला मिळतच राहतं. ओके, जसं आता स्टुडंट आहेत, स्टुडंटला सरकारकडून भेटणारा जो स्टायपेंड आहे, ओके, स्टायपेंड जो आहे हा स्टायपेंड सुद्धा काय आहे, नॉन फॅक्टर आहे. बाई स्टुडंटला तो स्टायपेंड मिळण्यासाठी काय काम करावं लागतं का, तर काहीच काम करायची गरज नाही स्टुडंटला. सो विदाउट द वर्किंग द गेटिंग द मनी, हा जर कॉन्सेप्ट असेल तर ऑब्विसली तो काय आहे, नॉन फॅक्टर मध्ये येतो. गैर घटक आणि घटक उत्पन्न असं संकल्पना आहे मराठीमध्ये. घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. आता ते पेन्शनवाले जे लोक आहेत ज्यांना पेन्शन भेटते, आता पेन्शनवाल्या लोकांना पेन्शनवाले लोक काही काम नाही करत आहे, ओके, तरी पण त्यांना सरकार काय करत आहे, त्या ठिकाणी काय करतो आहे तर पेन्शन देतोच आहे. ओके, सो ते सगळे गैर घटकाच्या कॉन्सेप्टमध्ये येतात. नाव इथे जर तुम्ही पाहिलं, फॅक्टर इन्कम पहिला महत्वाचा आहे. म्हणजे असं काहीतरी आपण करतो ज्या करण्यामुळे काय आहे, काही फॅक्टर्स वापरतो आणि त्याच्यामधून आपल्याला इन्कम भेटतं. बघा, उत्पादक म्हणजे आपण एखादी जर कंपनी सेटअप केली तर त्या कंपनीसाठी काय काय लागणार आहे, आपल्याला काही घटक लागणार आहेत. ते घटक म्हणजे कोणते, जमीन लागेल, मजूर लागेल, भांडवल लागणार आहे आणि उद्योजकता लागणार आहे. ओके, हे सगळे चारीचे चारी घटक जे आहेत ना, हे चारीचे चारी घटक जेव्हा एकत्रित काम करतील तेव्हा आपण काय म्हणू शकतो त्याला, की बाबा हे घटक एकत्रित येऊन काय झालं, काही पैशाची निर्मिती करतात. ओके, मग तसं आता लँड, लेबर अँड काय आहे कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप जे आहेत हे काय आहे तर ज्यांनी कुणी लावले त्याच्या बदल्यामध्ये त्यांना इन्कम भेटणार आहे, त्याला म्हणायचं काय, फॅक्टर इन्कम. मग बघा, ज्या व्यक्तीनं काम करतोय त्याला मजुरी म्हणे वेज भेटणार आहे. ज्याची जमीन आहे, ओके, ज्याची जमीन आहे त्या जमिनीवाल्याला भाडे भेटणार आहे. ज्यांनी भांडवल लावलंय म्हणजे कॅपिटल लावलंय त्याला काय भेटणार आहे, त्या ठिकाणी व्याज भेटणार आहे. आणि जो उद्योजक आहे, जो उद्योगवाला मालक आहे, त्याला आयदर प्रॉफिट भेटेल, आयदर त्याला लॉस भेटेल. क्लिअर झाला. आता बघा, हे सगळेची सगळे म्हणजे वेज भेटणं, रेंट भेटणं, इंटरेस्ट भेटणं आणि प्रॉफिट भेटणं, हे सगळेचे सगळं तेव्हाच भेटणार आहे जेव्हा हे फॅक्टर्स त्या ठिकाणी काम केले जातील किंवा हे फॅक्टर्स त्या ठिकाणी लावले जातील. क्लिअर झाला मुद्दा. मग आता बघा, हा जो फॅक्टर इन्कम आहे, हा फॅक्टर इन्कम मुद्दा असा आहे, मग फॅक्टर इन्कम या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पकडायचं आहे की नाही, तर येस. मुख्य राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना हे जे घटक किमती, घटक उत्पन्न जे आहे ना, हे घटक उत्पन्नाचं मोजमाप हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतं. हे या ठिकाणी मी तुम्हाला स्टार करून ठेवतो, हे लक्षातच ठेवा. आता वाय, आता तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, आता आपल्याला नवीन पॅटर्नला सामोरे जायचंय ना. आधीच्या पॅटर्नला कसं होतं, व्हॉट, काय, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे हे माहित असतं ते चालायचं. आता तसं नाही मित्रांनो. आता नवीन पॅटर्नला व्हॉट तर माहित पाहिजेच, म्हणजे नॅशनल इन्कम म्हणजे काय हे तर माहित पाहिजेच, बट हाऊ अँड द वाय. लक्षात आलं का. म्हणजे नवीन पॅटर्नला काय माहित पाहिजे, वाय प्लस हाऊ म्हणजे काय, का बरं राष्ट्रीय उत्पन्न आपण अभ्यासायचं किंवा हे फॅक्टर इन्कम का अभ्यासायचं आहे. ओके, आणि हाऊ कसं करायचं, वाटतं करायचंच आहे आपल्याला, म्हणजे हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. नाव आता मुद्दा असा आहे की राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी आपण फॅक्टर इन्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये का या ठिकाणी
काउंट करायचं आहे? त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय उत्पन्न काउंट करत असताना आपण जेव्हा फॅक्टर इन्कम काउंट करतो ना, तेव्हा फॅक्टर इन्कम हे मॅन्युफॅक्चरिंग आणि उत्पादन प्रक्रियेशी काय आहे या ठिकाणी निगडीत असतं. उत्पादन प्रक्रियेशी निगडीत असणारा प्रत्येक घटक आणि त्या घटकामधून निर्माण होणारं उत्पन्न या सर्वांचं या ठिकाणी काउंटिंग जे आहे तर या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कम मध्ये करताना पाहायला भेटतं. गट टू नो. आता क्लिअर झालं. डोक्यात एकदम प्रिंट करून ठेवा. राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना फक्त तेच उत्पन्न मोजलं जातं ज्याचा डायरेक्ट थेट कनेक्शन फॅक्टर इन्कम सोबत असेल, किंवा फॅक्टर इन्कमच फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये काउंट केलं जातं. क्लिअर झाला मुद्दा. आणि का काउंट केलं जातं? कारण त्या फॅक्टर इन्कमचा थेट कनेक्शन जो आहे तो कशा संदर्भात आहे तर उत्पादन प्रक्रिये म्हणजे प्रोडक्शन चेनच्या संदर्भात काय आहे त्याचं काय आहे कनेक्टेड आहे. नाव नॉन फॅक्टर इन्कम म्हणजे काय बघा. आता आपल्या समाजामध्ये असे काही इन्कम आहेत, असे काही लोक आहेत, अशा काही संस्था आहेत की ज्या संस्था काही काम न करता त्या ठिकाणी त्यांना इन्कम भेटतं. मग मी तुम्हाला सांगितलं कसं नॉन फॅक्टर मध्ये कोणतंही काम न करता मिळणारं काय आहे इन्कम आहे. जसं स्टुडंटला स्टायपेंड भेटतो आहे, पेन्शनवाले जे लोक आहेत त्या पेन्शनवाले लोकांना काय आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडनं पेन्शन भेटते आहे. ओके. सो हे काही महत्वाचे काय आहे तर या ठिकाणी नॉन फॅक्टर इन्कम आहेत बघा. कर, त्यानंतर अनुदाने सबसिडीज, ओके, पेन्शन, दान आणि सामाजिक सुरक्षा असणारे पेमेंट. आता सरकार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये काय करतं डायरेक्ट अनुदाने देते. ओके. ते सगळे कशाचं एक्झाम्पल आहेत तर ते सगळं या ठिकाणी या नॉन फॅक्टर इन्कमचं एक्झाम्पल आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी म्हणजे काय या सेशनमध्ये लक्षात ठेवायची ती म्हणजे ही आहे की नॉन फॅक्टर इन्कम जो आहे हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजला जात नाही आहे. लक्षात आलं का? इथे बघा क्लिअरली मेन्शन केलंय राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केले जात नाही कारण हे उत्पादनाचे मोबदले नाही आहेत. म्हणजेच का की नॉन फॅक्टर इन्कम डज नॉट इन्क्लूड इन द काय नॅशनल इन्कम. कारण का हे जे इन्कम आहे हे उत्पादन प्रक्रियेसोबत काही नाहीये, कुठेच असोसिएटेड नाहीये. म्हणून नॉन फॅक्टर इन्कम जे आहे हे आपल्याला या ठिकाणी नॅशनल इन्कम मध्ये काय करता येत नाही, काउंट करता येत नाही. ते फक्त काय आहे हस्तांतरणीय आहे. यालाच काय म्हणायचं ट्रान्सफरेबल, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करतंय ते ट्रान्सफर होतंय. क्लिअर झाला मुद्दा. म्हणून ते ट्रान्सफरेबल इन्कम आहे म्हणून ते काय आहे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जात नाही. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, हे दोन थोडंसं ऍडिशनल मध्ये सांगितलं इंडिरियर्स मध्ये, बाकीचे आपण एकदम सिंपल आहेत. पर्सनल इन्कम म्हणजे तुम्ही व्यक्ती आहे, तुम्हा व्यक्तीला विविध काम करण्यामधून जे एकूण जेवढे काही तुमचं इन्कम भेटत असेल ते म्हणजे तुमचं काय आहे या ठिकाणी पर्सनल इन्कम असणार आहे. ओके. त्यानंतर बघा तुम्हाला भेटणारा पगार, व्याज, लाभांश आणि पेन्शन्स. ओके. आता बघा पर्सनल इन्कम बरोबर काय आहे नॅशनल इन्कम प्लस ट्रान्सफरेबल इन्कम मायनस कॉर्पोरेट टॅक्स आणि काय आहे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आहे. याचाच अर्थ काय झाला मित्रांनो, पर्सनल इन्कम मध्ये कशा कशाचा समावेश आहे. येस, नॅशनल इन्कम पण आहे, त्यानंतर ट्रान्सफर म्हणजे फॅक्टर नॉन फॅक्टर इन्कम सुद्धा आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स पण बसणार आहे. तो टॅक्स मायनस करून काय अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट जो आहे तो हा सगळा काय आहे फॉर्म्युला आहे कशाचा तर या ठिकाणी पर्सनल इन्कमचा. पर्सनल इन्कमच्या नंतर काय आपल्याकडे प्रायव्हेट इन्कम आहे तुमचं, म्हणजे खर्च. लक्षात ठेवा खर्च मायनस करून तुमच्याकडे टॅक्स मायनस करून तुमच्याकडे उपलब्ध असणारं खर्च करण्यायोग्य उत्पन्न जे आहे ते. क्लिअर. देशातील खाजगी क्षेत्रांनी आर्थिक ताकद ते दाखवतं आहे प्रायव्हेट इन्कम. सॉरी. त्यानंतर नॅशनल इन्कम ह्या सगळ्यांचा समावेश एक्सेप्ट ऑफ काय आहे नॉन फॅक्टर कॉस्ट याचा सगळ्यांचा समावेश काय आहे या ठिकाणी नॅशनल इन्कम मध्ये होतो. डिस्पोजेबल इन्कम जी आहे उपलब्ध तुम्हाला खर्च करण्यासाठी सगळं तुमची डिडक्शन होऊन तुमची सगळी कटोती होऊन जे तुमच्याकडे उपलब्ध जी आहे खर्च करण्यासाठी ते म्हणजे काय तुमचं या ठिकाणी काय उपलब्ध इन्कम आहे किंवा डिस्पोजेबल काय आहे इन्कम आहे. म्हणजे पगारामधून तुमचा कर कटणार आहे. त्यानंतर पेन्शन आणि अनुदाने हे काय आहे तुमचं डिस्पोजेबल इन्कम आहे. नाव म्हणजे फ्रेंड्स याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला भेटलं डिफरंट कॉन्सेप्ट पाहायला भेटले आपल्याला. फॅक्टर कॉस्ट, नॉन फॅक्टर कॉस्ट, पर्सनल इन्कम, प्रायव्हेट इन्कम, नॅशनल इन्कम आणि काय आहे डिस्पोजल इन्कम जे आहे ते आपण पाहिलेलं आहे विथ डिटेल्स विथ एक्झाम्पल सहित. ओके. त्यामुळं काही कुणाला डाऊट त्या ठिकाणी नसावा. नेक्स्ट वाला अजून एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे रॉ मटेरियल. ऑब्विसली एखादी वस्तू निर्माण करायची असेल तर त्या वस्तूसाठी जे फर्स्ट स्टेजवर आपण ज्याचा वापर करतो ते म्हणजे काय आहे तुमचं या ठिकाणी रॉ मटेरियल आहे. सगळ्यांना रॉ मटेरियल माहिती आहे. कच्चा जो माल आहे
कच्चा माल म्हणजेच रॉ मटेरियल आहे, ते कापूस, सूत आणि कापड हे सगळ्यांना माहिती आहे. इंटरमिडिएट वस्तू म्हणजे काय आहे की मध्यवर्ती वस्तू म्हणजे ही अशी वस्तू असते की जी इतर वस्तूच्या निर्मितीसाठी वापरली जाते. जसं फॉर एक्झाम्पल इथे बघा सिमेंट आहे, स्टील आहे आणि काय आहे यंत्र सामग्री आहे. या वस्तू ज्या आहेत या वस्तू काय केल्या जातात या ठिकाणी इंटरमिडिएट वस्तू म्हणून काउंट केल्या जातात कारण त्या बिल्डिंगसाठी वापरलेल्या असतात. क्लिअर झाला मुद्दा. फिनिश गुड्स म्हणजे आता ह्या अशा वस्तू असतात की या वस्तूमध्ये आता प्रक्रिया जी आहे ही कोणतीही प्रक्रिया या ठिकाणी राहिलेली नाही. उत्पादनाची प्रक्रिया पूर्णपणे काय झालेली आहे या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता डायरेक्ट त्याचा उपभोग घेण्यासाठी किंवा कन्झम्पशन करण्यासाठी त्या वस्तू काय आता आपल्याला उपलब्ध आहेत, त्याला आपण म्हणतो या ठिकाणी फिनिश गुड्स. क्लिअर झाला मुद्दा. नेक्स्ट बघा कॉन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू ऍडिशन. नाव द व्हॅल्यू ऍडिशन GVA. आता लक्षात ठेवा हे बडे इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, ही आपल्याकडे पण आले. GVA नंतर जेव्हा GDP हा कॉन्सेप्ट येईल ना, GDP चॅप्टर आपण घेऊ ना, तेव्हा मी तुम्हाला इन डिटेल्स मध्ये हे GVA शिकवेल की ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड काय आहे, म्हणजे स्थूल मूल्यवर्धन काय झालेलं असतं ते. आता लक्षात ठेवा GVA हा काय कॉन्सेप्ट आहे बघा. वस्तू आणि सेवा उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तू आणि उत्पादनाच्या किमतीमध्ये काय होते वाढ होते. म्हणजेच हीच वाढ म्हणजेच काय आहे GVA आहे किंवा हीच वाढ म्हणजे काय आहे मूल्यवर्धन आहे. वेगळं ते शब्द अरे GVA असं तसं नाही, एकदम सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतो. चला आता GVA जर आपल्याला समजून घ्यायचं असेल की उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या उत्पादनाच्या किमतीमध्ये होणारी काय आहे या ठिकाणी वाढ आहे. क्लिअर झाला मुद्दा. या ठिकाणी होणारी वाढ आहे. सो आता बघा व्हॅल्यू ऍडिशन कसं काढलं जातं ना. व्हॅल्यू ऍडेड बरोबर काय व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस व्हॅल्यू ऑफ काय आहे इंटरमिडिएट. जसं इथेच या आता तुम्हाला एक्झाम्पल सांगतो काय म्हणतो व्हॅल्यू ऍडिशनचा. बघा आता कापड निर्माण करायचं आहे. ओके आता हे सुती कापडाचं जे मूल्य आहे ते 500 रुपीज आहे. क्लिअर झाला. असं समजा की आपण जे घातलेला कपडा आहे त्याचं मूल्य काय आहे 500 रुपये असेल. कापड तयार करण्याचं मूल्य जे आहे ओके ओरिजिनल कापडाचं मूल्य किती होतं या ठिकाणी 500. परंतु या कापडाच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे ओके ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमध्ये काय झालं त्याचा कॉस्ट वाढला. म्हणजे त्याला काय करणे विविध डिटर्जंट वापरणे, विविध कलर वापरणे आहे ना, त्याचं फाईन लाईन चेक करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी विविध टप्प्यावर काय केले 300 रुपये वाढले. मग आता मला तुम्ही सांगा या कापडाची कॉस्ट काय झाली तर ऑब्विसली 800 रुपीज कापडाची कॉस्ट झालेली आहे. नाव मग आता जेव्हा 800 रुपीज ऍट मार्केट प्राइस, लक्षात ठेवा मार्केट प्राइस, जेव्हा तुम्ही आणि मी ज्या बी वस्तू आपण मार्केटमध्ये घ्यायला जातो व्हॉट एव्हर एनी काइंड ऑफ वस्तू तुम्ही घेता या सर्वची सर्व वस्तू कशाला असतात मार्केट प्राइस म्हणजे बाजार मूल्याला किंवा बाजार भावाला वस्तू असतात. क्लिअर झाला. नाव आता आपण हा जो कपडा आहे हा कपडा 800 रुपयाला घेतलेला आहे. पण मग या 800 रुपयाच्या कपड्यामधून तुम्हाला याचं व्हॅल्यू ऍडिशन किती झालं हे काढायचं आहे. आता व्हॅल्यू ऍडिशन काढण्यासाठी तुम्हाला त्याची काय आहे इंटरमिडिएटची वस्तूची कॉस्ट माहित पाहिजे, मूळ कॉस्ट माहित पाहिजे. तर मूळ कॉस्ट किती होते या ठिकाणी 500 होते. सो 800 मायनस 500 राहिले किती 300. म्हणजे इथे नेट या कपड्याचा म्हणजे कच्च्या मालापासून तर आपल्या हातात येईपर्यंत नेट व्हॅल्यू ऍडेड म्हणजे मूल्यवर्धन म्हणजे पैशामध्ये वाढ कितीने झालेली आहे बरं इथे तर पैशामध्ये वाढ झालेली आहे या ठिकाणी 300 रुपयांनी. हे जे 300 रुपये आहे ना यालाच म्हणायचं काय आहे व्हॅल्यू ऍडेड. आणि अशी एकूण किती होतंय मग त्याला म्हणायचं ग्रॉस GVA ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. आता याच्यामध्ये ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड समजा GVA काढायचं जर ठरवलं आपण तर किती झाला तर GVA जो आहे आपल्याला 300 रुपीज मिळालेला आहे. आपण कसा काढला मार्केट कॉस्ट मायनस बेसिक कॉस्ट इज इक्वल टू काय आहे या ठिकाणी आपल्याला आलेला काय आहे GVA आहे. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला GVA आला किती 300 रुपये. क्लिअर झालं. मार्केटमध्ये हे सगळं असंच चालतं आहे. त्यानंतर नेक्स्ट वाला कॉन्सेप्ट बघा या ठिकाणी ग्रॉस अँड नेट कॉन्सेप्ट दिलेला आहे. म्हणजे निव्वळ आणि या ठिकाणी संपूर्ण स्थूल आणि निव्वळ म्हणजे काय की ग्रॉस म्हणजे काय सर्व काय आहे. म्हणजे आता एक्झाम्पल सांगायचं जर झालं समजा तुम्ही काय करताय एखादा बिझनेस करताय ओके एक व्यवसाय करताय तुम्ही व्यवसाय. आता ह्या व्यवसायामधून तुमच्या अकाउंटला समजा 20 लाख रुपये आलेत ओके 20 लाख रुपये तुमच्या बँकमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. मग आता ह्या 20 लाखामधून काय आहे की तुमचा खर्च पण झालेला आहे समजतंय
तुमचा खर्च झाला, समजा 16 लाख रुपये तुमचा काय झालेला आहे या ठिकाणी खर्च झाला आणि उरले किती तुमच्याकडे, तर 4 लाख रुपये उरले. आता लक्षात ठेवा, म्हणजे नेट अँड ग्रॉस कसा काढला जातो. 20 लाख तुमच्या अकाउंटला जेव्हा आले त्याला म्हणायचं काय, ग्रॉस, म्हणजे एकूण उत्पन्न किती आहे तुमचं. तर एकूण मध्ये कशाचा समावेश असतो, एकूण उत्पन्नामध्ये एक्सपेन्सेस प्लस या ठिकाणी प्रॉफिट या दोघांचाही समावेश असतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर 16 लाख रुपये तुमचा खर्च झाला प्लस 4 लाख रुपये तुमचं प्रॉफिट झालं. या सगळ्यांना आपण 20 लाख रुपये म्हणतो आणि हे 20 लाख रुपये म्हणजे तुमचं काय आहे, ग्रॉस इन्कम आहे. आता इथून काय झालेलं आहे, फक्त तुम्हाला प्रॉफिट जी आहे फक्त 4 लाख रुपये झालं दुसऱ्या केसमध्ये. मग आता हे 4 लाख रुपये म्हणजेच काय झालं, तुमचा नेट इन्कम झालं. लक्षात आलं का, नेट म्हणजेच तुमचा डेप्रिशिएशन, तुमचा जो खर्च आहे तो मायनस करावा लागतो. क्लिअर झाला मुद्दा. तर ही कॉन्सेप्ट आहे ग्रॉस आणि नेटची, आणि हेच ग्रॉस आणि नेट जी आहे हे त्या ठिकाणी आपल्याला नॅशनल इन्कमच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. क्रिस्टल क्लिअर झाला मुद्दा. तर ह्या काही महत्वाच्या फंडामेंटल कॉन्सेप्ट होत्या. या फंडामेंटल कॉन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही आहेत तोपर्यंत मात्र तुम्हाला नॅशनल इन्कम इन डिटेल्स मध्ये समजून येणार नाहीये. म्हणून हे एक्झाम्पल देऊन सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला ह्या फंडामेंटल्स एकदा क्रिस्टल क्लिअर झाल्या की मग मात्र पुढचा कॉन्सेप्ट तुम्हाला समजून येईल. नाव आता जे आपण म्हणतो अरे थोड्याशा किमती कमी करा ना, नाही का. आपण एखादी वस्तू जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आपल्याला समजून येतं की एखादी किंमत कमी करा, आपण बार्गेनिंग करतो है ना. सो मग ती बार्गेनिंग काय असते, बेसिक कॉस्ट काय असते, फॅक्टर कॉस्ट काय असते, मार्केट प्राइस काय असते, आपल्याला ते बघायचं आहे. पुढे टायटल टाका, द कॉन्सेप्ट ऑफ कॉस्ट किंवा कॉन्सेप्ट ऑफ प्राइस. घटक किंमत, बेसिक किंमत आणि बाजार किंमत काय आहे अतिशय डिटेल्स मध्ये तुम्हाला दिलेला आहे. याचा फॉर्म्युलाच पण दिलेला आहे, याचे एक्झाम्पल्स पण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. नाव फॅक्टर कॉस्ट हा असा कॉस्ट असतो की ते उत्पादन प्रक्रियेमध्ये आलेला खर्च जो आहे तो असतो. ओके, पहिला मुद्दा टाका फॅक्टर कॉस्टचा. उत्पादन घटकांना एकूण मिळणारा काय मोबदला, म्हणजेच एखादी वस्तू तयार होत असताना त्या वस्तूसाठी लागणारा काय आहे खर्च आहे तो म्हणजे फॅक्टर कॉस्ट आहे. याचं सूत्र काय आहे का, नाही हा पेन बनतोय कारखान्यामध्ये, या पेनासाठी लागलेले एकूण काय आहे तर जे बी लागलेले कॉस्ट आहे तो म्हणजे फॅक्टर कॉस्ट झालेला आहे. ओके, आता बघा इथे जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर हा पेन बनवताना 50 रुपये मजुरी लागली. या पेन बनवण्यासाठी आपण फॅक्टरी जी टाकलेली आहे त्याचं भाडं गेलं, त्याच्यानंतर जे ज्यांनी कॅपिटल टाकलं त्यासाठी त्यांचं व्याज गेलं आणि त्याला नफा भेटला. म्हणजेच एकूण कॉस्ट किती आला पेन, एक एक्झाम्पल आहे पेन बनवण्याचा, तर 100 रुपीज काय झाला कॉस्ट आला. नाव हा 100 रुपीज म्हणजेच काय तुमचा इथे फॅक्टर कॉस्ट आहे. क्लिअर झाली आयडिया. फॅक्टर कॉस्ट मध्ये प्रत्यक्षामध्ये वस्तू निर्माण होत असताना त्याला लागलेली काय त्याची लागत आहे, त्याचा निर्मितीचा खर्च आहे. ओके, पुढे बघा बेसिक कॉस्ट काय आपल्याला सांगता येईल. इथे जर तुम्ही पाहिलं तर बेसिक कॉस्ट काय आहे, फॅक्टर कॉस्ट मध्ये उत्पादनावरील कर म्हणजे टॅक्स ऑन प्रोडक्शन जोडून उत्पादनावरील अनुदान काय करायचं मायनस करायचं. ओके, आता तुम्ही विचार करा हा पेन आपण निर्माण केलेला आहे, मग आता यासाठी काही टॅक्सेस लागणार आहेत की नाही. मग यासाठी आपल्याला लायसन लागणार आहे ना, यासाठी आपल्याला गव्हर्नमेंटकडनं अजून काय 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 आपल्याला लायसनची गरज लागेल. त्यासोबत गव्हर्नमेंटचा याच्यावरचा असणारा टॅक्स लागणार आहे. क्लिअर झाला मुद्दा. मग आता आपला बेसिक कॉस्ट किती आला होता 100 रुपये. मग बेसिक कॉस्ट प्लस सरकारचा टॅक्स, या टॅक्सला काय म्हणतो आपण टॅक्स ऑन प्रोडक्शन. ओके, म्हणजे हे अजून मार्केटमध्ये नाही आलं, हे अजून कंपनीच्या आतमध्येच तयार होत आहे. क्लिअर झाला मुद्दा. म्हणजेच काय आहे फॅक्टर कॉस्ट प्लस काय आहे टॅक्स ऑन प्रोडक्ट मायनस सबसिडी. आता इथे बघा इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, पहिलं हे समजून घ्या. 100 रुपये फॅक्टर कॉस्ट, 10 रुपये टॅक्स आणि 5 रुपये सबसिडी. म्हणजेच काय 100 आणि 10 110 रुपये झाले आणि सरकारनं आपल्याला 5 रुपये सबसिडी दिली, म्हणजेच कायला कॉस्ट 105 रुपये आला. ओके, असं आहे. आता याचा जर आपल्याला फॉर्म्युला जर पाहायचा असेल तर बेसिक कॉस्ट बरोबर फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्स ऑन प्रोडक्शन मायनस सबसिडी ऑन प्रोडक्शन. आता तुम्ही असा विचार करा बरं, सरकार या ठिकाणी आपल्याला, सरकार जो आहे या ठिकाणी आपल्याला सबसिडी का देतं बरं, काय काय कारण आहे सबसिडीचं. सरकार असं उगाच आपल्याला काय म्हणजे सरकारने उगाच उठून सुटून आपल्याला सबसिडी द्यावी का, काय लॉजिक बनतं बरं सबसिडीचं. आता लक्षात ठेवा सबसिडी का द्यायची असते. ओके, इथे जर समजा सरकारने जर सबसिडी नाही दिली तर त्या ठिकाणी वस्तू आणि सेवाचं मूल्य वाढेल. मग आता भाव जर वाढला तर लोक घेणार नाही आहेत, आणि जर लोकांनी घेणार नाही तर ती मॅन्युफॅक्चरिंग जी कंपनी आहे ती धोक्यामध्ये येणार आहे. मग सरकार काय म्हणत आहे की ती जी कंपनी आहे ना त्या कंपनीला डुबू द्यायचं नाही.
कारण कंपनी डुबली की बेरोजगारी वाढणार आहे. मग सरकार काय म्हणतं की ठीक आहे, आपण काय करू, या कंपनीला सबसिडी देऊया. मग आता सबसिडी दिल्यामुळे काय होत आहे की थोडीशी प्राइस जी आहेत, या ज्या प्राइस आहेत ह्या प्राइस काय होतात, कमी होतात. आणि प्राइस कमी झाल्या की ग्राहक कस्टमर जो आहे ती वस्तू घेतो, कस्टमर वस्तू घेतो, म्हणजेच काय होते, या ठिकाणी मागणी वाढते. आणि मागणी वाढली की उत्पादन वाढतं. म्हणून काय आहे, या ठिकाणी रोजगार जास्त मिळत असतो. क्लिअर झाला मुद्दा सगळ्यांना? येस. म्हणून ह्या सबसिडीचा फंडा आहे. क्लिअर झाला? आता आपल्याला बेसिक कॉस्ट समजून आलेला आहे. काय तो बेसिक कॉस्ट बरोबर फॅक्टर कॉस्ट ऑन अँड टॅक्स ऑन प्रोडक्शन मायनस काय आहे, सबसिडी ऑन काय आहे, प्रोडक्शन. नाव तिसरा जो आहे, आता वस्तू तुमच्या आणि माझ्या हातात या पण कॉस्टला पडत नाही, या पण कॉस्टला पडत नाही. आपण ज्या मार्केटमधून ज्या वस्तू विकत घेतो त्या वस्तू असतात या ठिकाणी काय, मार्केट प्राइस म्हणजेच बाजार भाव. ओके. आता हे जे बाजार भाव आहे, ओके, आपण थेट त्या वस्तूच्या जी किंमत अदा करतो ती अदा केलेली किंमत म्हणजेच काय आहे, मार्केट किंमत आहे किंवा ती बाजार भाव आहे. नाव हा बाजार भाव जो आहे हा कसा बरं काढला जातो, इथे जर तुम्ही पाहिलं फॉर्म्युला बघा किती सिंपल आहे. मार्केट प्राइस इज इक्वल टू बेसिक कॉस्ट प्लस काय आहे, टॅक्स ऑन प्रोडक्ट. आता आधी काय होतं, प्रोडक्शन होतं, पण इथे काय टॅक्स ऑन काय आहे, प्रोडक्ट आहे, मायनस सबसिडी ऑन काय आहे, प्रोडक्ट आहे. नाव प्रोडक्शन अँड द प्रोडक्ट याच्यामधला बेसिक डिफरन्स काय आहे, जेव्हा सबसिडी ऑन प्रोडक्शन अँड द सबसिडी ऑन प्रोडक्शन अँड टॅक्स ऑन प्रोडक्शन लावला जातो तेव्हा ती वस्तू अजून कंपनीमध्येच असते, कंपनीमधून ती बाहेर मार्केटमध्ये नाही आलेली आहे. आणि टॅक्स ऑन प्रोडक्ट अँड सबसिडी ऑन प्रोडक्ट जेव्हा लावला जातो तेव्हा ती वस्तू कंपनीच्या आतमधून डायरेक्ट मार्केटमध्ये या ठिकाणी आलेली असते. हा बेसिक डिफरन्स आहे. क्लिअर झाला मुद्दा? नाव आता मार्केट प्राइसचा आपल्याला काय समजलेलं आहे, फॉर्म्युला समजलेला आहे. आता अगेन तेच गणित आपण पुढे घेऊया की इथे 105 रुपये काय होता, बेसिक कॉस्ट होता. आता सरकारनं त्याच्यावर लावला 15 रुपये टॅक्स आणि टोटल सबसिडी सरकारनं दिली या ठिकाणी 0. आता काय झालं, डायरेक्ट किती, इथे 105 वरची किंमत 120 रुपये वर आलेली आहे. जर 120 रुपये जर ग्राहकांना जर ही किंमत जास्त जर वाटत असेल तर अर्थातच हा पेन जी निर्मितीची कंपनी ती धोक्यात येणार आहे. कशी धोक्यात येणार आहे, कारण लोकांना वाटतं अरे 120 रुपये मी देतो पण पेन तेवढा क्वालिटीचा नाही आहे, एक्झाम्पल म्हणून आहे. मग जर समजा ही जर कंपनी धोक्यात आली, ओके, आणि सरकारला समजलं की या कंपनीमध्ये तर 100 लोक काम करतात, मग सरकार काय करतं माहिती आहे का, अच्छा बात तो ऐसी है, तो सरकार काय करतं, 0च्या ऐवजी पुन्हा ते काय म्हणेन, आम्ही तुम्हाला 10 रुपये सबसिडी देतो. मग आता काय झालं, 105 प्लस 15 बरोबर 120 झालं आणि मायनस काय झालं 10 रुपये, म्हणजेच कॉस्ट किती आला आता 110 रुपये. म्हणजे हा कस्टमर काय बोलतो, या ठिकाणी आता मला परवडतंय, मी काय करतो, पेन घेतो किंवा मी काय करतोय, वस्तू घेतो, मी काय करतोय, सेवा खरेदी करतो आहे. लक्षात आलं? सरकार सबसिडी देतं म्हणजे सरकार उपकार करत नाही आहे. सरकार सबसिडी देतं याचाच अर्थ कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये टॅक्स वाढवलेला असतो आणि तो टॅक्स वाढवून सरकारकडे एक्स्ट्रा अमाऊंट आली की ते ॲज अ सबसिडी म्हणून काय केली जाते, या ठिकाणी काउंट केली जाते. सरकार स्वतःच्या खिशातला पैसा देत नाहीये, सरकार आपलेच पैसे फक्त काय करतं, मनी ऑफ फ्लोच्या सर्क्युलेशन नुसार काय केले जातो, तो त्या ठिकाणी फिरवला जातो. क्लिअर झाला मुद्दा? सो आपण या स्लाइडमध्ये काय शिकलो आणि आपल्याला ही स्लाइड का महत्वाची आहे त्याचं कारण लक्षात ठेवा की या स्लाइडमध्ये आपल्याला द कॉन्सेप्ट ऑफ प्राइस जो आहे ना, हा कॉन्सेप्ट ऑफ प्राइस या ठिकाणी शिकायला भेटलेला आहे, जो की अतिशय महत्वाचा आहे. आता इथून पुढे जेव्हा बी तुम्ही काही घ्यायला जाल मार्केटमध्ये तेव्हा तिथे लिहिलेलं असतं काय, त्या वस्तूवर लिहिलेलं असतं MRP. क्लिअर झाला का मुद्दा? MRP म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग प्राइस. ओके, मॅन्युफॅक्चरिंग काय प्राइस लिहिलेलं असतं. समजा MRP जर समजा या ठिकाणी असेल 650 रुपीज, ओके, सो तो जो दुकानदार आहे किंवा तो जो डीलर आहे तो याच्यापेक्षा जास्त पैसे तुमच्याकडनं घेऊ शकत नाही आहे. लक्षात ठेवा. याचं एक ज्वलंत एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. जे मेडिकल आहेत, ओके, असं एक एक्झाम्पल घ्या, एक नॉर्मल मेडिकल आहे आणि दुसरं जे मेडिकल जे आहे ना ते जेनेरिक मेडिकल आहे. नॉर्मल मेडिकलमध्ये वस्तू जी समजा गोळ्यांचे जर कॉस्ट जर तुमचा 1000 रुपये जर होत असेल आणि त्याच गोळ्या सेम कंटेंट जर तुम्ही जेनेरिक मेडिकल मधून जर घेतल्या तर ते तुमचं होतं 450 रुपयामध्ये. मग तुम्हाला असं वाटतं का बाबा की यांनी आपल्याला डुप्लिकेट गोळ्या दिल्यात? नाही आहे, तसं काहीच प्रकार नाही आहे. सेम कंटेंट आहे. इथे 1000 रुपये का होतो, त्यांच्या मधलं मार्केटिंगचा कॉस्ट असतो तो. इथे या ठिकाणी एवढी कॉस्ट का डिडक्ट झालेली आहे, कारण का
यांनी मार्केटिंगचा कॉस्ट झिरो केलेला असतो, ऑलमोस्ट कमी केलेला असतो. म्हणून आपल्याला 450 रुपयामध्ये काय आहेत या कॉस्ट हे जे जेनेरिक आहे. अलीकडच्या काळात तुम्ही बघितलं जेनेरिक मेडिकल आणि जेनेरिक मेडिसिन जे आहे भारतामध्ये किती झपाट्याने त्या ठिकाणी वाढते. त्याचं कारण आहे कॉस्ट कमी असल्यामुळे लोकांची मागणी वाढते. लोकांची मागणी वाढली की मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी जास्त करावं लागतं. मॅन्युफॅक्चरिंग जास्त केलं की कामगारांची संख्या त्या ठिकाणी होते, मशिनरीची संख्या लागते. म्हणजे हे एक एक्झाम्पल आहे की तुम्ही जेव्हा बी जाल आता इथून पुढे जे बी काही घ्याल ती जी वस्तू आहे त्या वस्तूची जी प्रिंटेड कॉस्ट आहे त्या प्रिंटेड कॉस्टला आयदर घ्याल किंवा तुम्हाला तो दुकानदार काय करतो म्हणतो आमच्याकडे काय आहे 20% ऑफ चालू आहे. ओके, 20% ऑफ दिल्यामुळे काय आहे आपण जास्त पुन्हा पुन्हा ती वस्तू काय करतो त्या दुकानामधून खरेदी करतो. तो दिस इज द गेम ऑफ काय आहे कस्टमर सायकोलॉजी आहे. तो ते या सगळ्या प्रोसेसमधून येतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही जाल आता वस्तू घ्यायला तुम्हाला ही आजच्या शिकवलेल्या लेक्चर मधली आयडियाच क्रिस्टल क्लिअर होईल. आता पुढे अजून एक महत्त्वाची संकल्पना आहे करंट प्राइस आणि कॉन्स्टंट प्राइस. काय आहे करंट प्राइस म्हणजे काय आहे चालू किमती आहे. सध्या हा जो पेन 120 रुपया जर असेल तर ही त्याची काय झाली चालू किंमत झाली. क्लिअर झालं. आणि कॉन्स्टंट प्राइस या अशा प्राइस असतात की असं एखादं वर्ष निवडायचं की ज्या वर्षामध्ये प्राइस ज्या आहेत वस्तू आणि सेवाच्या प्राइस आहेत असतात ना त्या असं स्टेबल असतील, जास्त त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन नसेल, अप अँड डाऊन नसतील, तर ते वर्ष आधारभूत मानून निर्माण करण्यात आलं. म्हणजे आपल्याला जी भेटते ती प्राइस जी आहे ती म्हणजे काय आहे कॉन्स्टंट प्राइस आहे. ओके, एखाद्या आधारभूत वर्षाच्या किमतीवर आधारित चालू किमती असणारी जी चालू किंमत आहे ती मायनस करायची. म्हणून आपल्याला काय होतो या ठिकाणी त्याची कॉन्स्टंट प्राइस भेटते. कॉन्स्टंट प्राइसमुळे काय आपल्याला समजं की तुमच्याकडे असणारा जो काही भाववाढ आहे, भाववाढ जी आहे ही भाववाढ किती कशी इम्पॅक्ट करते आपल्याला ते दिसतंय. आणि चालू किमतीला काय असतो तर ह्या भाववाढीचा परिणाम जो आहे या परिणाम कसा आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून येतं आहे. क्लिअर झाला. हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत या ठिकाणी. नाव आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे मित्रांनो ते आहे बेसिक फंडामेंटल्स ऑफ नॅशनल इन्कम. ज्या महत्वाच्या काही संकल्पना आहेत त्या महत्वाच्या संकल्पना आपण या ठिकाणी काय केलेल्या आता डिस्कस केलेल्या आहेत. नाव आता खूप मुलांना हे समजत नाही आहे कोणतं जीडीपी, जीएनपी, एनडीपी अँड द एनएनपी. लक्षात आलं का. तर हे तुम्हाला मी एकदम रिअलिस्टिक एक्झाम्पल देईल. चालू रिसेंटचं जे एक्झाम्पल आहे हे रिसेंटचं एक्झाम्पल देऊन आपण ह्या कॉम्प्लिकेटेड ज्या कॉन्सेप्ट आहेत या कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो चला पुढे टायटल टाका जीडीपी. लक्षात आलं का. आता हा जो जीडीपी आहे याला म्हणायचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके, आता हे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय बाबा ते आपण काय करूया या ठिकाणी कंटिन्यू करूया. इथे जर पाहिलं तुम्ही तर बघा त्यांनी आपल्याला अर्थ दिलेला आहे एखाद्या देशाच्या सीमेच्या आत एका वर्षात निर्माण झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे काय आहे या ठिकाणी बाजार. एक मिनिट, या ठिकाणी काय आहे बाजार मूल्य आहे ते. ओके, आता आधी आपण संकल्पना जी शिकलो होतो ना देशाची, आता त्या देशाच्या संकल्पनेमध्ये दोन कॉन्सेप्ट होते. एक म्हणजे काय टेरिटरी, इकॉनॉमिक टेरिटरी होते आणि दुसरी जी होते या ठिकाणी कोणती डोमेस्टिक टेरिटरी होते. नाव जीडीपी मध्ये आपल्याला काय बघायचं आहे या ठिकाणी डोमेस्टिक टेरिटरी बघायचं आहे म्हणजे भारताच्या भौगोलिक सीमेच्या आत. लक्षात आलं का. भारताच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये निर्माण होणाऱ्या एकूण वस्तू आणि त्यांचं सेवा आणि त्यांचं वस्तू आणि सेवांचं एकूण बाजार मूल्य. क्लिअर झाला मुद्दा. ते वाला आहे. आता एक्झाम्पल म्हणून घ्या आपला हा काय आहे असा हा बाजार भारत देश आहे. क्लिअर झाला. आता मला तुम्ही सांगा एकदम सिम्पलेस्ट वे ना. आता चला मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो. क्लिअर झाला. आता लक्षात ठेवा समजा हा काय आहे हा आपला एक इंडिया आहे. ओके, किंवा इंडिया म्हणण्यापेक्षा एक कोणताही देश पकडा. ओके, ह्या देश आणि ही देशाची काय आहे ही भौगोलिक बाउंड्री आहे. क्लिअर झाला मुद्दा. हे समजून घ्या बरं, असं पुन्हा पुढेच नाही भेटणार. भौगोलिक काय आहे या ठिकाणी सीमा आहे. क्रिस्टल क्लिअर झाला. हे काय आहे भौगोलिक सीमा आहे. नाव आता या भौगोलिक सीमेमध्ये काय काय आहे बरं लक्षात ठेवा. या भौगोलिक सीमेमध्ये इथे काय आहे एक कंपनी आहे ए नावाची. ओके, आता असं समजा ए नावाची काय इथे एक टाटा कंपनी आहे. ओके, त्यानंतर इथे एम अँड एम म्हणजे काय रे महिंद्रा अँड महिंद्रा. लक्षात ठेवा महिंद्रा अँड महिंद्रा ही एक आपली कारची कंपनी आहे. ओके, त्यानंतर
याच देशामध्ये, आता हे देश म्हणजे तुम्ही असं समजा की भारत देश समजा, ओके, इथे काय आहे वॉलमार्ट, हे आहे वॉलमार्ट, ही आहे USA ची कंपनी, ओके, हे काय आहे अमेरिकेची कंपनी आहे. आणि अजून एक कंपनी आहे इथे समजा, कोणती कंपनी घ्यायची, तर इथे ऑस्ट्रेलियाची कंपनी घ्या, ओके, ऑस्ट्रेलियाची एक कंपनी आहे समजा, काय आहे या ठिकाणी कांगारू आहे ना, एक कांगारू नावाची कंपनी आहे ऑस्ट्रेलियाची, आहे ना, कांगारू नावाची कंपनी आहे. आता हे बघा कसं इंटरेस्टिंग आहे, लक्षात आलं, हा आपला भारत देश आहे. आता टाटा आणि काय आहे या ठिकाणी महिंद्रा, ओके, ह्या ज्या कंपन्या ह्या काय आहेत बरं, ह्या दोन्ही कंपन्या कशा आहेत, या आहेत भारतीय कंपन्या, ओके. मग आता भारतीय कंपन्या आहेत आणि काम कुठे करतायत तर भारतातच करतायत, ओके. त्यानंतर ही वॉलमार्ट नावाची कंपनी जी आहे ती आहे अमेरिकेची बरं, आणि दुसरी कांगारू जी कंपनी आहे ती आहे कुठली बरं, तर या ठिकाणी ऑस्ट्रेलियाची. ह्या अभारतीय आहेत. समजते माझा मुद्दा, समजून घ्या, एकदाच परफेक्टपणे या ठिकाणी शिकून घ्यायचं, पुन्हा कुठे लेक्चर बघायची गरज नाही. क्लिअर झाला. आता बघा भारतामध्ये एकूण 4 कंपन्या आहेत, ज्या 4 कंपन्यांपैकी 2 कंपन्या भारतीय आहेत, टाटा अँड महिंद्रा, आणि 2 कंपन्या अभारतीय आहेत, एक वॉलमार्ट आणि दुसरी आहे कांगारू. आता लक्षात ठेवा, या टाटानं 1000 कोटी 1000 करोडचा या ठिकाणी बिझनेस केला. महिंद्रा अँड महिंद्रानं या ठिकाणी अगेन पुन्हा 1200 करोडचा या ठिकाणी बिझनेस केला, ओके. वॉलमार्टनं भारतामध्ये राहून या ठिकाणी 800 रुपयाचा बिझनेस केलेला आहे, ओके, 800 रुपये नाही 800 करोडचा बिझनेस केला. आणि ऑस्ट्रेलियानी जी आहे अगेन पुन्हा 600 करोडचा या ठिकाणी बिझनेस केलेला आहे. लक्षात आलं तुम्हाला. नाव आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा बरं, 2 भारतीय कंपन्या आहेत आणि 2 काय आहेत अभारतीय कंपन्या आहेत. ज्या अभारतीय कंपन्या आहेत त्यांचे मालकी दुसऱ्या देशांचे आहे, पण त्या भारतात काय इस्टॅब्लिशमेंट आहेत. आता बघा भारतामध्ये एकूण बिझनेस झाला किती, 1200 करोड कोणाचा, तर M&Mचा म्हणजेच महिंद्रा अँड महिंद्राचा. त्यानंतर 1000 करोड रुपये बिझनेस झाला कोणाचा, तर या ठिकाणी टाटा कंपनीचा. त्यानंतर तिसरी कंपनी कुठली आहे तर वॉलमार्ट जी आहे, या वॉलमार्टने आपल्याकडे 800 करोडचा बिझनेस केलेला आहे, हे आहे वॉलमार्ट, ही आहे USA ची. आणि नेक्स्ट वाली जी आहे ती कांगारू जी आहे ही कांगारू कंपनी जी आहे, या कांगारू कंपनीने या ठिकाणी बिझनेस केला 600 करोडचा, ती आहे काय आहे ऑस्ट्रेलियाची, ओके. नाव टोटल बिझनेस किती झाला 1200 आणि हे 1000 किती झाले, तर या ठिकाणी 2000, 200 प्लस 800 3000. आता इथे लक्षात ठेवा 3600 करोड रुपये पैशाचं व्हॅल्युएशन आलं. क्लिअर झाला मुद्दा. 3600 करोडचा या 4 कंपन्यांना बिझनेस केला. पण तो हा बिझनेस केलाय कुठे मित्रांनो, तर बिझनेस केलेला आहे भारताच्या हद्दीमध्ये, भारताच्या टेरिटरीमध्ये केलेला आहे. मग आता भारताच्या डोमेस्टिक टेरिटरीमध्ये केलेलं आहे. मग हे जे 3600 करोड रुपये जे आहेत ना मित्रांनो, याला म्हणायचं काय आहे की त्या वर्षामध्ये या कंपनीने 3600 रुपये जे कमवले याचा समावेश आपण भारताच्या GDP मध्ये करणार आहेत. क्लिअर झाला मुद्दा. मग आता या प्रत्येक कंपनीने एवढा बिझनेस केल्यामध्ये त्यांचं प्रॉफिट नाही, मग त्यांचा खर्च लॉस वगैरे हे सगळं आहे, पण त्यांच्या अकाउंटला एवढे पैसे आले. मग जेव्हा आपण GDP काउंट करतो तेव्हा एका विशिष्ट प्रदेशात, अगेन पुन्हा लक्षात ठेवा तो शब्द, एका विशिष्ट प्रदेशात एका विशिष्ट कालावधीमध्ये निर्माण झालेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांचं अंतिम बाजार मूल्य महत्वाचं आहे. अंतिम बाजार मूल्य किती आलं इथे, तर अंतिम बाजार मूल्य आलं 3600 करोड. नाव हे 3600 करोड जे आहे हे जे आहे याला आपण काय म्हणतो, हे भारताचा काय झाला GDP झाला. क्रिस्टल क्लिअर झाली. आता याच्यामधून शिकण्यासारख्या 2 संकल्पना आहेत. मग आता GDP काउंट करत असताना या ठिकाणी जी मालकी आहे, मालकीत्व आहे किंवा जी मालकी आहे, या मालकीला काहीच महत्व नाही आहे. ती मालकी भारताची असो किंवा ती मालकी जी आहे ती परदेशाची असो, याच्याशी काही देणं घेणं नाही. उत्पादन तुमच्या भूमीच्या आतमध्ये होतंय ना, हे खूप महत्वाचं आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता हे जर का समजलं असेल, आपण आपल्या या ठिकाणी कंटेंटवर पुन्हा अगेन जाऊया. क्लिअर झाला. चला आता अगेन पुन्हा ते सांगितलेलं आहे
मग आता याचा फॉर्म्युला काय आहे, जीडीपी बरोबर या ठिकाणी काय CIGX मायनस काय एम. सी म्हणजे काय आहे, पर्सनल कन्झम्पशन, तुमचा आणि माझं आपण उपभोग केलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यानंतर आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, CIG, जी म्हणजे काय गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आता गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सॉरी गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजेच काय आहे, आपलं पर्सनल इन्कम आहे. आणि भारत काही गोष्टी काय करतो, एक्सपोर्ट करतो, तसंच काही गोष्टी काय करतो, इम्पोर्ट सुद्धा करतो, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. ओके, याच्यामधून जो व्हॅल्यू येईल तो म्हणजे आपला भारताचा काय आहे, या ठिकाणी जीडीपी आहे. क्लिअर झाला मुद्दा सगळ्यांना? नाव जसं एक्झाम्पल बघा, भारतात मुंबईत तयार झालेले मोबाईल्स, पुण्यामध्ये IT सेवा, पंजाबमधील शेतकऱ्यांचे उत्पादन, हे सर्व आपल्या जीडीपीचा भाग आहेत. जसं मी तुम्हाला आधीचं एक्झाम्पल सांगितलं ना, कोणतं, त्या कंपन्यांचं, तसं सगळ्या कंपन्या भारतामध्ये उत्पादन करतात, ते आहे आपलं जीडीपी. नाव आता इथे जी आहे, जी म्हणजे ग्रॉस आहे, म्हणजेच एकूण. नाव आता जीडीपी झाल्यानंतर GNP हा कॉन्सेप्ट आला बाबा. नाव आता GNP समजून घेताना एक दोन कॉन्सेप्ट थोडेशा ऍडिशनली समजून घ्यायच्यात. ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. आता लक्षात ठेवा, जीडीपी पेक्षा GNP हा काय असतो मित्रांनो, मोठा असतो. का मोठा असतो थोड्या वेळात तुम्हाला समजेल. आता बघा, देशातील नागरिकांनी जगात कुठेही उत्पादन केले ते मोजले जाते, म्हणजे देशाच्या लोकांचे उत्पादन मोजायचे आहेत. ते काय आहे ते पण सांगतो मी तुम्हाला. आता फॉर्म्युला बघा, त्यांनी काय सांगितलं आहे, GNP बरोबर जीडीपी प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, NFI म्हणतो आपण त्याला. ओके, आता हे NFI काय आहे ते पण बघूया. एक्झाम्पल म्हणून बघा, भारतीय कंपनीने दुबईत कमावलेला नफा, ओके, तो GNP मध्ये काय केला जाईल, जोडला जाईल. भारतामध्ये काम करणाऱ्या अमेरिकन कंपनीचा नफा तो मात्र भारताच्या GNP मधून मायनस केला जाईल. आता हे जे GNP आहे ना, हे GNP समजून घेण्यासाठी अगेन पुन्हा आपण आपल्या बोर्डवर जाऊया आणि रिअलिस्टिक जे एक्झाम्पल्स आहेत ना, हे रिअलिस्टिक एक्झाम्पल्स घेऊयात. क्लिअर झाला मुद्दा? आता आधी आपण जीडीपी बघत असताना त्या ठिकाणी आपण काय पाहिलं, आपल्याला नागरिकत्व, ओके, अँड आपल्याला मालकी याची काही गरज होती का मित्रांनो? सो नाही. परंतु आता इथे मात्र आपल्याला नागरिकत्व आणि त्या व्यक्तीचा असणारा रहिवास हे मात्र आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. चला आता एक रिअलिस्टिक एक्झाम्पल देतो. आपण काय बघतो आहे इथे, आपण बघतो आहे GNP है ना. बघा आता GNP, आता एक एक्झाम्पल घ्या. अक्षय कुमार आहे, जवळचं एक्झाम्पल आहे म्हणून लवकर समजून येईल. ओके, प्लस काय आहे या ठिकाणी, कोण आहे ती हिरोईन, अमेरिकेला स्थायिक झाली आपल्या अमेरिकेला स्थायिक झाली, प्रीती जिंटा नाही, चोप्रा, प्रियंका चोप्रा है ना, चोप्रा नाही रे, चोप्रा. ओके, या दोघांचं नाव का घेतोय त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, ही आपली आहे ही आपली आहे ही आपली आहे प्रियंका चोप्रा. ओके, ठीक आहे, असू द्या. त्यानंतर हा आपला कोण आहे, हा आपला अक्षय कुमार. ओके, हा आपला अक्षय कुमार, ठीक आहे, असू द्या. आता लक्षात ठेवा, समजण्यासाठी मी तुम्हाला यांचे एक्झाम्पल देतो आहे. आता हा अक्षय कुमार नागरिक कुणाचा आहे, नागरिक आहे भारताचा. ओके, एक्झाम्पल म्हणून घ्या. ओके, प्रियंका चोप्रा जी आहे ती भारताची नागरिक, आता माहित नाही मला एक्झॅक्टली नागरिक भारताची आहे की नाही, आता ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. ओके, पण एक्झाम्पल घ्या. आता हे दोघं भारताचे नागरिक आहेत, समजते तुम्हाला? ओके, दोघं भारताचे नागरिक आहेत, पण रहिवास ही जी संकल्पना आहे, रहिवाशी. ओके, आता नागरिक जो आहे ना, जो त्या देशाचा नागरिक आहे, सिटीजन आहे, तो त्या देशाचा रहिवाशी असेलही आणि नसेलही. ओके, आता या एक्झाम्पल मध्ये हा अक्षय कुमार जो आहे ना बाबा, हा भारताचा नागरिक पण आहे आणि भारताचा काय आहे या ठिकाणी रहिवाशी सुद्धा आहे. क्लिअर झाला मुद्दा? भारताचा तो नागरिक बी आहे, रहिवाशी आहे, म्हणजे तो भारताचा नागरिक आहे, भारतात राहून पैसे कमवतोय. ओके, नाव आता ह्या प्रीती जिंटाचं एक्झाम्पल घ्या. प्रीती जिंटा भारताची नागरिक आहे, परंतु ती आता रहिवाशी आहे. कुणाची? युएसएची रहिवासी आहे ती, युएसएची. आता लक्षात ठेवा, अक्षय कुमार जो आहे, अक्षय कुमारनं एका वर्षामध्ये 100 करोड रुपये कमवले.
आता मला तुम्ही सांगा, अक्षय कुमार नागरिक कुणाचा आहे? भारताचा. 100 करोड रुपये त्यांनी कुठे राहून कमवलेत? अर्थातच भारतामध्येच कमवलेले आहेत. मग हे जो अक्षय कुमार आहे ना, या अक्षय कुमारनी कमवलेले हे 100 करोड रुपये जे आहेत ना, हे आपल्या जीएनपीचा भाग आहे. क्लिअर झाला मुद्दा? हे काय आहे? आपल्या जीएनपीचा भाग आहे. अर्थातच अक्षय कुमारने 100 करोड रुपये कमवले, हे 80 करोड तर त्याचा खर्चच झाला, प्लस 20 करोड रुपये त्याचा प्रॉफिट झाला. ओके, मग खर्च बी आणि त्याचा प्रॉफिट बी भारताच्या जीडीपी नाही, जीएनपी मध्ये पकडला जाईल. कारण का? तो अक्षय कुमार भारताचा नागरिक आहे आणि भारताचा नागरिक असून त्यांनी कमवले कुठे? भारतामध्येच. बरोबर आहे? भारताचा नागरिक बी आहे, भारताचा रहिवासी आहे आणि कमवले कुठे पैसे? भारतातच. नाव म्हणजे 100 करोड रुपये जीएनपी मध्ये पकडले जातील. आता इथे मात्र एक्झाम्पल थोडंसं उलट होईल. कोणाच्या बाबतीत? ही जी प्रियांका चोप्रा आहे ना, हिच्या बाबतीत. बघा, प्रियांका चोप्रा नागरिक तर भारतीय आहे, परंतु रहिवासी कुणाची आहे? आता अमेरिकेची आहे. आणि स्थायिक कुठे आहे? अमेरिकेमध्ये स्थायिक आहे, म्हणूनच ती रहिवासी कुणाची येतात? अमेरिकेची आहे. क्रिस्टल क्लिअर? आता ही जी बाई आहे चोप्राबाई, ह्या प्रियांकाबाईने काय केलं? त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये गेली. ओके, आणि अमेरिकेमध्ये जाऊन तिने 500 करोड रुपये कमवले. ओके, तिच्या अभिनयाच्या जोरावर. क्लिअर झाला? आता तिने जे 500 करोड रुपये जे कमवलेले आहेत, आता हे 500 करोड आपल्या जीएनपीचा भाग आहे का? नाही आहे. लक्षात आलं का? आपल्या जीएनपीचा भाग आहे का? नाही आहे. अमेरिकेच्या जीडीपीचा भाग आहे का? नाही आहे. का नाही आहे? त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. या 500 करोड रुपयामधून तिने समजा 300 करोड रुपये तिचा खर्च झाला. क्लिअर झाला मुद्दा? 300 कोटी रुपये या चोप्राबाईचा अमेरिकेमध्ये खर्च झाला. तर जो तिचा खर्च झालेला आहे, हा खर्च अमेरिकेच्या जीडीपी मध्ये काउंट केला जाईल. कारण टेरिटरी म्हणजे अमेरिकेचा भौगोलिक प्रदेश वापरलाय ना, मग आणि खर्च तिथेच केलेले येतं. आता हे जे खर्च आहे, या खर्चामुळे त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट क्रिएट झाला, त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढलं. म्हणून काय, ही चोप्राबाई जी आहे, या चोप्राबाईने 300 कोटी रुपये खर्च केला. हा भाग आहे कुणाचा? अमेरिकेच्या जीडीपीचा मित्रांनो. आणि तिचा नेट प्रॉफिट किती झाला बरं? मग आता तो ऑब्विसली नेट प्रॉफिट 200 करोड रुपये झालेला आहे. क्लिअर झाला मुद्दा? 200 करोड रुपये हा जो नेट प्रॉफिट झालेला आहे, तिने काय केलं की हा 200 कोटीचा नेट प्रॉफिट भारतात पाठवला. ओके, भारतात पाठवला नेट प्रॉफिट. ओके, आता हा 200 कोटी रुपये जो प्रॉफिट झाला तो आला भारतामध्ये. नाव हा जो भारतात आलेला 200 कोटी रुपये आहे, हे भारताच्या जीडीपीचा काय आहे? भाग आहे. अमेरिकेत खर्च केला होता 300 कोटी, तो ना भारताच्या जीडीपीचा भाग होता, नाही भारताच्या जीएनपीचा भाग होता. परंतु या चोप्राबाईने जे भारतामध्ये 200 कोटी पाठवले ॲज अ प्रॉफिट म्हणून, ते मात्र आपल्या जीएनपीचा भाग आहे. आता मला तुम्ही सांगा, या अक्षय कुमार आणि हे प्रियांका चोप्राबाई जी आहे, या दोन एक्झाम्पल म्हणून आपल्याला काय शिकायला भेटलं? आपल्याला दोन तीन गोष्टी शिकायला भेटल्या. ते म्हणजे भारताचा नागरिक, आता लक्षात ठेवा, बॉटम लाईन सांगतोय, भारताचा नागरिक जगामध्ये कुठे जरी उत्पादन घेत असला किंवा कमाई करत असला तरी सुद्धा ते भारताच्या जीएनपीचा भाग आहे, ते भारताच्या जीडीपीचा भाग नाही. बरं, क्लिअर झाला मुद्दा? क्लिअर झाला मुद्दा? मग आता हे उत्पादन कोण कोण घेऊ शकतो? तर भारतीय कंपन्या. क्लिअर झाला मुद्दा? भारतीय महामंडळे, भारतीय ऑफिसेस, भारतीय लोक, भारतीय विमाने, भारतीय जहाज, भारतीय शिपिंग जहाज. लक्षात आलं का? हे सर्व बी काही मालकी जर भारताची असेल, नागरिकत्व जर भारताचं असेल, तर जगामध्ये ते कोणत्याही ठिकाणी मग काम करू द्या, तर तो भाग आहे कशाचा? आपल्या जीएनपीचा. हा याचा एक पहिला पैलू झाला. जसं भारताचे नागरिक जगामध्ये कुठेही पसरलेले आहेत, तसे जगाचे पण नागरिक आहेत ना भारतात. मग भारतामध्ये जगाच्या इतर देशाच्या नागरिकांनी ओके भारतात राहून कमाई करून त्यांच्या मायदेशी जी नेट प्रॉफिट पाठवलेलं आहे, ते नेट प्रॉफिट आपल्या जीएनपी मधून काय करावं लागतं? या ठिकाणी मायनस करावं लागतं. मग जी व्हॅल्यू येते, जी फिगर येते, त्याला म्हणायचं जीएनपी. क्लिअर झाला? नाव मग आता जीएनपीचा फॉर्म्युला जर आपल्याला पाहायचा झाला, तर आपल्याला जीएनपीचा फॉर्म्युला काय आपण काउंट करू शकतो? लक्षात ठेवा, आता जीएनपी बरोबर जीडीपी. आता तुम्ही बोलाल हे जीडीपी म्हणजे कोणतं? तर जीडीपी म्हणजे भारतीय लोकांनी भारतात राहून जे अक्षय कुमारने नाही का 100 कोटी कमवले, तो भाग आहे जीडीपीचा. क्लिअर झाला? म्हणून लक्षात ठेवा, जीडीपी
प्लस फॉरेन फॉरेन काय आहे फंड किंवा फॉरेन इन्कम जे आहे ते मायनस ओके म्हणजे विदेशातलं भारतामध्ये आलेलं मायनस पुन्हा काय आहे विदेशांनी म्हणजे विदेशी लोकांनी भारतात राहून कमवलेलं उत्पन्न हे काय करावं आपल्याला मायनस करावं लागतं जे काही येईल त्याचं या ठिकाणी जीएनपी आलेला आहे. आय होप की संकल्पना अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी समजलेली आहे. नाव जीएनपीचा फॉर्म्युला बघा जीडीपी प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम द काय आहे फ्रॉम द अब्रॉड मायनस त्यांनी आपल्या इथे राहून कमवलेलं आहे ना ते पण मायनस करावं लागतं. क्लिअर झालं. मग आपल्या मी तुम्हाला हे चोप्राबाईचं आणि याचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला ही गोष्ट क्लिअर होते. नाव आता एनडीपी आता नेट डोमेस्टिक प्रोडक्ट आहे. ओके नेट डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी मधून काय करायचा डी मायनस करायचा. लक्षात ठेवा जेव्हा एन लागतं म्हणजे नेट लागतं ना तेव्हा असं समजा की काहीतरी मायनस करायचंय. आता हे काहीतरी म्हणजे काय आहे तर डेप्रिशिएशन. आता हे डेप्रिशिएशन म्हणजे घसारा म्हणतो ना रे घसारा म्हणजे काय आहे त्या मशीनची असेल किंवा त्या वस्तूची व्हॅल्यू डाऊन होणे हे आहे काय घसारा म्हणून आहे. तर एनडीपी बरोबर काय आहे एनडीपी बरोबर जीडीपी मायनस डेप्रिशिएशन. आता हे जे डेप्रिशिएशन जे आहे हे काय यंत्रसामग्री वापरल्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता आणि त्याची कॉस्ट कमी होते. ओके ते आहे. त्यानंतर एनएनपी म्हणजे काय आहे तर जीएनपी म्हणून एनएनपी मायनस करावा लागतो आपल्याला. ओके सो एनएनपी म्हणजे काय देशाच्या नागरिकांचे एकूण निव्वळ उत्पन्न मायनस काय आहे डेप्रिशिएशन. क्लिअर झालं. ते चोप्राबाईने तिकडे काय केलं होतं 500 करोड रुपये कमवले होते पण तिचा पण खर्च झाला ना तिकडे 300 करोड रुपये. ओके तर ते डेप्रिशिएशन आहे. क्लिअर झाला मुद्दा. मग एनएनपीचा फुल आपला फॉर्म्युला काय होईल एनएनपी बरोबर जीएनपी मायनस डेप्रिशिएशन म्हणजे भारतीय लोकांनी जगभरातून कमवलेले पैसे उत्पन्न मायनस काय आहे यंत्रसामग्रीची झालेली झीज याला आपण काय म्हणतो एनएनपी. नाव आता हा जो एनएनपी आहे हा एनएनपी वाढणं महत्वाचं असतं कारण एनएनपीला आपण जर का पॉप्युलेशनने डिवाइड केलं ओके तर आपल्याला काय होतो पर कॅपिटा इन्कम येतो. एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट दिस इज द रिअल नॅशनल इन्कम आहे. ओके सो नेट नॅशनल इन्कम प्रोडक्ट ऍट द फॅक्टर कॉस्ट आहे हेच भारताचं किंवा हे त्या राष्ट्राचं खरं उत्पन्न असतं. आणि नॅशनल इन्कम कसं करायचं तर नॅशनल इन्कम इज इक्वल टू एनएनपी ऍट द मार्केट प्राइस मायनस इनडायरेक्ट टॅक्सेस प्लस काय आहे सबसिडी आहे. उदाहरणार्थ बघा सरकारने दिलेल्या सबसिडीमुळे वस्तूंच्या किमती काय होतात या ठिकाणी कमी होतात त्यामुळं वास्तविक उत्पन्न काय होते या ठिकाणी कमी होते आणि मायनस काय आहे ते उत्पन्न जास्त मोजले जाते. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं या ठिकाणी सबसिडी अँड हे इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस करावे लागतात. आय होप की मला वाटतंय ही जी संकल्पना जी आहे ही संकल्पना तुम्हाला त्या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर समजली असावीच आणि समजलीच पाहिजे. क्लिअर झाला मुद्दा कारण आपण रिअलिस्टिक एक्झाम्पल देऊन जीएनपी एनडीपी एनएनपी ह्या गोष्टी ज्या आहेत ना या ठिकाणी शिकलेलो आहेत. ओके नाव नेक्स्ट वाली एक कन्सेप्ट आहे रिअल व्हर्सेस नॉमिनल जीडीपी वास्तविक जीडीपी ओके व्हर्सेस काय आहे नाममात्र जीडीपी. आता हे काय बरं नवीनच भानगड सुरू झाली बाबा तर बघूया. बघा रिअल जीडीपी हा प्रत्यक्षामध्ये जे इन्फ्लेशन असतं ना महागाई जी आहे ती मायनस केली जाते आणि राहिलेला जो कॉस्ट आहे तो आपल्याला काय म्हणतो आपण याला रिअल आहे. नॉमिनल म्हणजे काय नॉमिनल हा चालू किमतीला लक्षात ठेवा नॉमिनल हा चालू किमतीला मोजला जातो तर रिअल जीडीपी हा फॅक्टर कॉस्टला मोजला जातो. आता मग सर आम्हाला हे सांगा बरं सध्या सरकार कशावर मोजतंय सरकार काय करतंय. लक्षात ठेवा सरकार बरं हुशार असतंय 2014 नंतर लक्षात ठेवा सरकारनं जीडीपी मोजण्यासाठी फॅक्टर कॉस्टच्या ऐवजी काय केला मार्केट प्राइसवर आता जीडीपी मोजला जातो. लक्षात ठेवा मार्केट प्राइस आपण मग शिकलो ती म्हणजे एमआरपी असते. ओके आणि नेहमी मार्केट प्राइसला जर तुम्ही जीडीपी मोजत असाल तर जीडीपी काय आहे या ठिकाणी जास्तच भरणार आहे. तो ओरिजिनल फीज दाखवणार नाही कारण मार्केट प्राइस ही कशी असते इन्फ्लेशनवर आधारित असते तर तो कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी. क्लिअर झाला. तर आपण बघूया. बघा चालू वर्षातील वस्तू व सेवांचे एकूण चालू उत्पादन म्हणजे चालू किमतीला मोजलेलं काय आहे उत्पादन म्हणजेच काय आहे हे नॉमिनल जीडीपी आहे. जर समजा 100 रुपये हे उत्पादन असेल तर 100 रुपयेच काउंट केले जाणार आहे ते महागाईवर आधारित आहे. रिअल जीडीपी जो आहे हा रिअल जीडीपी तसा नाही आहे. एक बेस इयर जी आहे मग आपण बेस इयरची संकल्पना बघितली होती. बेस इयर घेतलं जातं चालू किंमत 100 रुपये त्याला ऍडजस्ट केली जाते आणि तो रिअल किमतीवर काय आहे या ठिकाणी आधारित आहे. नेहमी लक्षात ठेवा रिअल जीडीपी हा नॉमिनल जीडीपी पेक्षा कमी असतो
आणि नेहमी नॉमिनल जीडीपी हा काय आहे, रिअल जीडीपी पेक्षा जास्त असतो. कशाचा इम्पॅक्ट आहे, आता नॉमिनल जीडीपी जो आहे महागाईवर मोजला आहे, तर ऑब्व्हियसली महागाईचा त्याच्यावर इम्पॅक्ट असणारच आहे. परंतु जेव्हा चालू किमतीला म्हणजे बेस इयरला आपण मोजतो तेव्हा त्याच्यावर महागाईचा हा प्रभाव नसतो, तो मायनस केला जातो. क्लिअर झाला. वापरलेल्या किमती कोणत्या, चालू किमती म्हणजे करंट प्राइसला मोजला जर असेल, मला तुम्ही सांगा 1000ला एक वस्तू असेल तर ती तीच किंमत मोजली जाते. परंतु आपण बेस इयर जर 2011 आणि 12चं जर घेतलं आणि त्याच वस्तूचा 2011 आणि 12 मध्ये जर 800 रुपये कॉस्ट असेल, तर 800 हा जर कॉस्ट तेव्हा असेल तर 200 रुपयांनी किंमत वाढली, म्हणजेच 200 रुपयांनी म्हणजेच काय, या ठिकाणी तुमची जीडीपी फुगवली गेलेली आहे. पण रिअलिस्टिक फॅक्टर कॉस्ट काय आहे, तर 800 रुपयाचा आहे. तर तो आहे आपला काय या ठिकाणी रिअल जीडीपी. क्लिअर झाला मुद्दा. मग आता याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं, तर जीडीपी वाढला तर किमती वाढला तर जीडीपी वाढते. कधी, जेव्हा नॉमिनल जीडीपी काउंट केला जातो ना, तेव्हा जर किमती वाढल्या, आता 100 रुपयाची वस्तू या ठिकाणी जर 200ला झाली तर जीडीपी वाढणार आहे, म्हणजे जीडीपी फुगणार आहे. मग रिअलिस्टिक एक्झाम्पल आहे का अर्थव्यवस्थेचं, तर नाही बाबा. अर्थव्यवस्थेची खरी वस्तुस्थिती ही आपल्याला रिअल जीडीपी मुळे काय होते या ठिकाणी समजून येते. म्हणून सरकार तुमच्या आणि माझ्यापासून सरकार काय करते माहिती आहे का, रिअल जीडीपी काय करतो या ठिकाणी, रिअल जीडीपीला मोजत नाही, तर आपली जीडीपी जी आहे ते नॉमिनल जीडीपीला मोजतो. आणि जरी आपल्याला आकडेवारी जर आपल्याकडे आली असेल तर ऑब्व्हियसली रिअल जीडीपी पेक्षा नॉमिनल जीडीपी हा कधीही जास्तच आहे. क्लिअर झाला मुद्दा. सो हे काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. याचं महत्व काय आहे तर रिअल जीडीपीचं इम्पॉर्टन्स बघा काय, बाजारातील एकूण आर्थिक जे काही प्रोसेस आहे याची आपल्याला आयडिया येते. आणि सोबत काय आहे, या ठिकाणी जर रिअल जीडीपी आहे तर तुमच्या खरा आर्थिक विकासाचा चेहरा आणि मोहरा हा कशामुळे आपल्याला समजून येतो, तर या ठिकाणी रिअल जीडीपी जी आहे याच्यामुळे आपल्याला समजून येतो. क्लिअर झाला. नव एक एक्झाम्पल या ठिकाणी समजून घ्या. आधारभूत वर्षातील किमती P0 आहे, म्हणजेच काय, 10 वस्तू प्रति आहेत. चालू वर्षातील म्हणजे P1 आहे, 15 झाली. चालू वर्षातील Q1 आहे, ती काय झाली या ठिकाणी 100 वस्तू झालेली आहे. आता इथे जर आपण काउंटिंग जर केलं, P इंटू Q इज इक्वल टू काय आहे, एक म्हणजे 15 इंटू 100 जर केलं तर 1500 रुपये हा कॉस्ट वाढला. क्लिअर झाला. नॉमिनल जीडीपीने जर आपण पाहिलं, पण द रिअल जीडीपीने जर पाहिला, P0 इंटू काय, P1 इज इक्वल टू 10 इंटू काय 100. आता बघा कॉस्ट मध्ये किती फरक आलेला आहे. म्हणजे तर नॉमिनल जीडीपीनं आपला जीडीपी फुगवला गेला आणि आपल्याला 500 न जो आहे तो अधिकचा दिसतोय. ऍक्च्युअली उत्पादन वाढलंय का, तर उत्पादन वाढलेलं नाहीये, फक्त कॉस्ट वाढला. आणि कॉस्ट वाढल्यामुळे काय झालं, तुमची जीडीपी फुगलेली आहे. तर फुगलेली जीडीपी हे काही नाही, खऱ्या विकासाचं घोतक नसतं. तर खऱ्या विकासाचं घोतक काय असतं मित्रांनो, तर रिअल जीडीपी जो आहे हा खऱ्या विकासाचं घोतक असतं. मुद्दा क्रिस्टल क्लिअर झाला सगळ्यांना ना. आता बघा अजून एक संकल्पना आहे जीडीपी डिफ्लेक्टरची. जीडीपी डिफ्लेक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, हे एक महागाई मोजण्याचं काय आहे, एक काय आहे टूल आहे. जीडीपी डिफ्लेक्टर इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी डिवाइडेड बाय रिअल जीडीपी इंटू 100. आता 100 आपण ते पर्सेंटेज मध्ये मोजतो म्हणून 100 आहे. आता आधीच्या एक्झाम्पल मध्ये बघा, नॉमिनल जीडीपी 1500 होता आणि रिअल जीडीपी 1000 होता. इंटू 100 म्हणजेच किती आला, 150 आला. आता हा 150 जो आहे 100 पेक्षा कितीने मोठा आहे, तर 50 ने जास्त आहे. म्हणून महागाई रेट जो आहे हा 50% झाला. कारण का, या ठिकाणी 100 पेक्षा 50 150 आहे, म्हणजेच 100 पेक्षा 50 जास्त आहे. म्हणजेच सध्या या रेटने जर तुम्ही पाहिला तर तुमचा भाववाढ जो आहे, ही जी तुमची भाववाढ आहे ही कितीने आहे, तर 50% काय आहे या ठिकाणी भाववाढ आपल्याला असल्याचं दिसून येत आहे. क्रिस्टल क्लिअर झाली आयडिया. म्हणजेच सध्या इन्फ्लेशन रेट जो आहे हा किती आहे, तर 50% हा इन्फ्लेशन रेट असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. दिस इज कॉल युअर जीडीपी डिफ्लेक्टर आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, की पुढे आपल्याला ही एक संकल्पना बघायची, ती म्हणजे कोणती आहे, तर या ठिकाणी इंटरलिंकेज ऑफ डायनामिक कॉन्सेप्ट. म्हणजे जीडीपी आणि एम्प्लॉयमेंट काय आहे, जीडीपी आणि इन्फ्लेक्शन काय आहे, जीडीपी आणि काय आहे या ठिकाणी इनइक्वालिटी काय आहे. क्लिअर झाला मुद्दा. आता बघा जीडीपी जेव्हा वाढतो, ओके, तेव्हा ऑब्व्हियसली उत्पादन प्रक्रिया वाढते. उत्पादन प्रक्रिया वाढते की कामगारांची संख्या आपल्याला जास्त आवश्यक असते. आणि जेव्हा कामगारांची संख्या जास्त आवश्यक आहे तर रोजगार वाढतो. म्हणजे आपल्याला सहसंबंध काय समजला, कोरिलेशन काय समजलं, जीडीपी जेव्हा वाढतो तेव्हा रोजगार जो आहे
हा रोजगार सुद्धा काय आहे या ठिकाणी वाढतो. म्हणून तुम्ही विचार करा, सरकार जे आहे ना, सरकार बडा हुशार आहे. सरकार मोठ्या मोठ्या कंपन्याला बंद पडू देत नाही आहे. सरकार मोठे मोठे जे सर्व्हिस सेक्टर आहेत ना, यांना बंद पडू देत नाही. त्याच्यासाठी सरकार काय करतं माहिती आहे का, 16 लाख कोटीचं कर्ज माफ केलं या उद्योगपतींचं. सरकारला माहिती आहे, सरकारने 16 लाख कोटीचं कर्ज जरी माफ केलं असलं तरी पण सरकारला माहिती आहे, हे जर आम्ही कर्ज माफ नाही केलं तर उद्योग जर बंद झाले तर बेरोजगारी भयंकर लेवलला काय येणार या ठिकाणी वाढणार आहे. म्हणून जीडीपी वाढला की काय आहे, रोजगारी वाढते, म्हणजेच बेरोजगारी कमी होत असते. नाव याच्यामध्ये समजून घेण्यासाठी गोष्ट ही आहे, जीडीपी जर तुमची नॉमिनल जर वाढत असेल तर बेरोजगारी या ठिकाणी वाढते. फक्त किमती वाढल्याने जर तुमचा जीडीपी वाढला तर मग बेरोजगारी काय असणार आहे, वाढणार आहे, रोजगार वाढणार नाही. परंतु ऍक्च्युअली जर फॅक्टर कॉस्टला जर जीडीपी म्हणजेच रिअल जीडीपी जर वाढत असेल तर निश्चितच उत्पादन प्रक्रिया वाढते. उत्पादन प्रक्रिया वाढल्यामुळे काय आहे, या ठिकाणी कामगारांच्या हाताला काम लागतं. म्हणून या दोघांचं जर आपण कोरिलेशन जर पाहिलं तर एक गोष्ट समजून येते, जीडीपी आणि एम्प्लॉयमेंट हे दोघं बी काय, तर यांचा सहसंबंध काय आहे, एक वाढला तर दुसरा वाढतो, दुसरा वाढला तर काय आहे, पहिला वाढतो आहे. क्लिअर झाला. आता बघा एक्झाम्पल बघा, भारतामधला असणारा आयटी सेक्टर्स ओके आणि लॉकडाऊनचा या ठिकाणी असणारा काय आहे, हा एक इन्सिडेन्स आहे. लॉकडाऊन मध्ये सगळ्या कंपन्या बंद होत्या. सगळ्या कंपन्या बंद असल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग बंद होतं. मॅन्युफॅक्चरिंग बंद असल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, लोक बेरोजगार झाली होती. ओके, सो तुम्ही बघितलं ना की जीडीपी आणि रोजगार याच्या एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये कसं सहसंबंध आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. नाव पुढे बघा, जीडीपी आणि इन्फ्लेशन भाववाढ कसा आहे. बघा, जीडीपी फार जलद वाढला तर डिमांड जास्त असते, पुरवठा कमी पडतो आणि या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी भाववाढ या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला भेटेल, म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणतो. आता जीडीपी वाढला की या ठिकाणी आपण बघितलं ना, कामगाराच्या हाताला काम लागतं. कामगाराच्या हाताला काम लागलं की खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढते. खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढली की या ठिकाणी कन्झम्पशन पॉवर वाढतो आणि कन्झम्पशन पॉवर वाढला की ऑब्व्हियसली या ठिकाणी महागाई वाढताना आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे या दोघांचं सुद्धा काय, जीडीपी वाढ बरोबर महागाई वाढू शकते. ओके, आणि जीडीपी जर घटला तर या ठिकाणी महागाई कमी होऊ शकते. लक्षात, लोकच घेत नाही तुमच्या वस्तू आणि पदार्थांना, तर काय फायदा आहे त्याला. तर तसं आहे. जीडीपी आणि इन इक्वॅलिटी लक्षात आलं. जीडीपी आणि इन इक्वॅलिटीचा कसा संबंध आहे, जेव्हा जीडीपी वाढली तरी सर्वांना समान लाभ मिळेलच असं नाही आहे. बघा, काहीच मोजके लोक आहेत जेव्हा जीडीपी वाढेल, आता मोठे मोठे उद्योगपती आहेत समजा, तर त्या जीडीपी जेव्हा वाढतो तो उद्योगपतींना मोठा फायदा होतो, कारण त्यांच्या हेवी इन्व्हेस्टमेंट्स असतात. पण खाली आपले जे गोरगरीब असतात त्यांना त्याचा फायदा होत नाही. म्हणून काय आहे, जीडीपी जर वाढला तर इन इक्वॅलिटी असमानता वाढण्याची काय आहे या ठिकाणी भीती असते. क्लिअर झाला मुद्दा. हे खूप महत्वाचं काय आहे, याच्यामध्ये असणारं कोरिलेशन आहे. ना नेक्स्ट वाला एम्प्लॉयमेंट अँड द इन्फ्लेक्शन. बघा, एम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेक्शन जर तुम्ही पाहिलं तर रोजगार वाढला तर लोकांच्या हातामध्ये काय होतं, या ठिकाणी उत्पन्न येतं. लोकांच्या हातामध्ये उत्पन्न आले की ते जास्त खर्च करतात. जास्त खर्च केला की या ठिकाणी वस्तू आणि सेवांच्या किमती या ठिकाणी वाढतात. म्हणजेच काय, या ठिकाणी महागाई या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला भेटते. निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा आहे, रोजगार जर नसेल तर लोकांच्या हातामध्ये खर्च करायला पैसाच नाहीये आणि काय नाहीये, या ठिकाणी महागाई जी आहे या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला भेटते. पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह सुद्धा आहे. एम्प्लॉयमेंट अँड इन इक्वॅलिटी जी आहे, एम्प्लॉयमेंट आणि इन इक्वॅलिटी जी आहे ती जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, रोजगार कोणाला मिळतो याच्यावर अवलंबून आहे. रोजगार जर सुशिक्षित आणि कौशल्यपूर्ण लोकांना जर भेटत असेल तर श्रीमंत हा श्रीमंतच जास्त होणार आणि गरीब जो आहे ना हा जास्तच गरीब होणार, म्हणजे असमानता वाढते आहे. परंतु हा जर रोजगार समांतर पद्धतीने जर वाढत असेल, भेटत असेल तर ऑब्व्हियसली असमानता या ठिकाणी कमी होताना आपल्याला काय होतो, या ठिकाणी पाहायला भेटते. त्यामुळे आपल्याला ह्या ज्या काही डायनामिक कॉन्सेप्ट आहेत आणि नवीन पॅटर्नमध्ये हे आपल्याला शिकून घेणं काय आहे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. इन्फ्लेशन आणि इनइक्वॅलिटी, ऑब्व्हियसली महागाई वाढली तर गरिबाच्या खिशावर काय होतो, मोठ्या प्रमाणावर भार पडतो, असमानता वाढते. परंतु जे पैशावाले लोक आहेत या पैशावाल्यांना काय नाही, महागाई वाढली तरी फार असा फरक पडत नाही आहे. क्लिअर झाला मुद्दा. सेकंड म्हणा आहे, महागाई नियंत्रित, खरेदी शक्ती स्थिर असते. म्हणजेच काय, असमानता कमी होऊ शकते. महागाई जर कमी झाली तर खरेदी शक्ती काय स्थिर राहील आणि महागाई काय होते या ठिकाणी कमी होताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटते आहे. तो अशा पद्धतीने हे काय आहे, एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. सो हे डायनॅमिक कॉन्सेप्ट होत्या रिलेटेड टू नॅशनल इन्कम आणि ॲज वेल एज काय आहे जीडीपी. ओके, नाव याच्यावर युपीएससीचे काही क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी आले होते की रिकव्हरी म्हणजे एक्झॅक्टली काय असतो. व्ही सेफ रिकव्हरी, यू सेफ रिकव्हरी, डब्ल्यू सेफ रिकव्हरी आहे आणि के सेफ रिकव्हरी आहे. आता बघा, रिकव्हरी म्हणजे काय असते, मंदीच्या काळामध्ये लक्षात ठेवा, मंदीच्या कालावधीमध्ये आता काही बाबा नॅचरली इन्सिडेंट समजा झाले. आता जसा कोरोना आला होता, कोरोनामध्ये काय सगळं लॉकडाऊन झालं होतं, शटडाऊन झालं होतं. ओके, या केसेसमध्ये काय होतं की सर्व कंपन्या सगळं काय बंद होतं. मग त्या कालावधीमध्ये आपली जी अर्थव्यवस्था आहे ती ठप्प होऊन जाते. ओके,
म्हणजे जसं सांगायचं जर झालं, जर आपली अर्थव्यवस्था जर अशी चालत असेल, ओके, आणि अचानक काही जर संकट आली की डायरेक्ट काय होते, अशी फॉल डाऊन होते. ओके, मग ही जी फॉल डाऊन होते याला रिकव्हरी करण्यासाठी खूप कालावधी लागतो, कालावधी लागत नाही, ते डिपेंड्स ऑन सिच्युएशन आहे. जसं आपल्याकडे या ठिकाणी करोना कालावधीमध्ये या ठिकाणी झालं होतं. क्लिअर झालं? म्हणजे रिकव्हरी कर्व जो असतो, तो रिकव्हरी कर्व आपल्याला काय सांगतो की अर्थव्यवस्था काही अनैसर्गिक किंवा नैसर्गिक कारणामुळे जेव्हा स्लो डाऊन होते, म्हणजे काय येते, रिसेशन, मंदी येते. ही मंदी किती लवकर पुन्हा ती अर्थव्यवस्था काय करते, पुन्हा रिकव्हर होते, म्हणजे पुन्हा वापस पुनर्भरण होतं. याला म्हणायचं काय आहे, रिकव्हरी कर्व ऑफ काय आहे, इकॉनॉमी. क्लिअर झालं? हा जो रिकव्हरी कर्व आहे मग किती सेपचा आहे, लक्षात आलं का, ते या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, हा पहिला याच्यावर 2021 ला युपीएससीला क्वेश्चन सुद्धा आला होता, 21-22 कारण तेव्हा पेंडेमिक होतं आपल्याकडे, करोना. आता इथे जर तुम्ही पाहिलं, व्ही सेफ रिकव्हरी आहे. आता हे व्ही सेफ रिकव्हरी म्हणजे काय, आता लक्षात ठेवा. आता ही आपली अर्थव्यवस्था येणे ही अशी चाललेली आहे. ओके, अशी चाललेली आहे. अचानकपणे काय झालं, समजा करोना सारखा जो महामारी आहे ती आली, आपली अर्थव्यवस्था इथून डायरेक्ट अशी फॉल डाऊन झाली. ओके, म्हणजे सडनली काय झाली, डाऊनफॉलला गेले. डाऊनफॉलला गेल्यानंतर पुन्हा काय झाली, काही कालावधी लोटला की लगेच काय झाली, एकदम फास्ट लेवलला पुन्हा रिकव्हरी झाली आणि पुढे काय करायला लागली, अशी चालायला लागली. हा जो सेप आहे, हा सेप कोणत्या आकाराचा आहे, तर व्ही आकाराचा आहे. ओके, म्हणजे खड्ड्यात पण लवकर पडती अर्थव्यवस्था आणि पुन्हा बाहेर पण लवकर येते, याला म्हणायचं व्ही सेफ रिकव्हरी. हे खूप महत्वाचं आहे बरं. या तुमच्याकडे असणाऱ्या बुक्समध्ये तर ह्या कॉन्सेप्ट नाही आहेत, परंतु नवीन पॅटर्नमध्ये आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. मुद्दा क्लिअर झाला? व्ही सेफ रिकव्हरी म्हणजेच काय, अर्थव्यवस्थेची काय होते, एकदम फास्ट आणि रॅपिडली काय होते, या ठिकाणी रिकव्हरी होताना आपल्याला पाहायला भेटते. आता सेम पॅटर्न आहे, यू सेफ रिकव्हरी आहे. आता अर्थव्यवस्था सडनली फॉल डाऊन होते, ओके, पण रिकव्हरी होण्यासाठी काय करते, थोडासा असा टाइम घेते. ओके, म्हणजे स्लो रिकव्हरी. म्हणजेच काय होतो, हा यू सेप काय होतो, या ठिकाणी आकार होतो. डब्ल्यू सेप आकार काय दाखवतो, म्हणजे एखादी अर्थव्यवस्था एकदम रिसेशन म्हणजे मंदीमध्ये पुन्हा गेली, पुन्हा बाउन्स बॅक केला, पुन्हा वर आली, पुन्हा अगेन मंदीमध्ये गेली, पुन्हा वर आली, आहे ना. तर हा आकार जो तयार झालेला आहे, कोणता आकार आहे, तर डब्ल्यू सेप काय आहे, हा व्हॅल्यू झालेला आहे. ओके, नाव नेक्स्ट वाला जो आहे एल सेप व्हॅल्यू जो आहे या इकॉनॉमीचा. आता एखादी अर्थव्यवस्था जी आहे, ओके, अशी आपली भारतीय अर्थव्यवस्था काय झालेली, कंटिन्यू चाललेली आहे. इथे चालली असताना सडनली काय झाली, ती अर्थव्यवस्था आपली फॉल डाऊन झाली, म्हणजेच मंदी मोठ्या प्रमाणावर आली. आता ही जी मंदी आहे, ही मंदी काय करते, अशी कंटिन्युअसली चालते, म्हणजे रिकव्हरी म्हणजे बाउन्स बॅक करायला तिला काही नाही आहे, या ठिकाणी तिला टाइम भेटत नाही आहे, म्हणजेच नो रिकव्हरी आहे. म्हणजे एकदा खाली आली ती काय करते, कंटिन्युअसली फॉल डाऊनलाच राहते. ओके, याचे काही मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे. आणि अजून एक आहे रिकव्हरीचा जो काही कॉन्सेप्ट आहे, के सेप रिकव्हरी आहे. आता हे के सेप रिकव्हरी म्हणजे काय, जेव्हा फॉर एक्झाम्पल सांगतो, करोनाच्या काळामध्ये तुम्ही ते सिरम इन्स्टिट्यूट ऐकलेलं असेल, ओके, ते लस बनवण्याचं. आता जेव्हा आपली भारतीय अर्थव्यवस्था अशी एकदम फॉल डाऊनला होती, ओके, फॉल डाऊनला होती, तेव्हा काय होतं की काही जे मोठे लोक आहेत, काही उद्योग जो आहे ना, सिरम इन्स्टिट्यूट, ओके, तर त्यांनी खूप सगळा पैसा कमवला, म्हणजेच त्याचा जो कर्व आहे असा वर गेला, परंतु मोस्ट ऑफ दी कर्व जो आहे तो काय आहे, या ठिकाणी खाली आलेला आहे. म्हणजे काही श्रीमंत लोक श्रीमंत होत गेले, गरीब लोक काय करोनामध्ये या ठिकाणी असे गरीब होत गेलेले आहेत. तर तो सेप आहे त्याला आपण काय म्हणतो, के सेप रिकव्हरी. म्हणजे रिच पीपल विल गेट मोर रिच अँड द पोर पीपल विल गेट मोर पोर आहेत. ओके, हे एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटलं या करोना पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये. हे जे रिकव्हरी सेप आहे ना मित्रांनो, हे प्रॉपर लेवलला समजून घ्या. युपीएससीने क्वेश्चन विचारले, ऑब्व्हियसली एमपीएससी याच्यावर क्वेश्चन विचारणार आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय लागतो, नेक्स्ट ऍडव्हान्स लेवलचं इकॉनॉमिक्स शिकणं गरजेचं आहे. म्हणून आता याच्यावर व्ही सेपवर 2021 ला क्वेश्चन या ठिकाणी आला होता. ओके, म्हणजे त्यांनी काय विचारलेलं आहे की डू यू ऍग्री, म्हणजे तुम्ही सहमत आहेत का की पॅन्डेमिक कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही व्ही सेप रिकव्हरी झालेली आहे, आणि जर सहमत असाल तर त्याला तुम्हाला सपोर्टिव्ह एक्झाम्पल द्या, असं त्यांनी प्रश्न विचारलेले. ऑब्व्हियसली एमपीएससी सुद्धा या ठिकाणी विचारू शकते आणि विचारलं जाऊ शकतं, कारण हे ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहेत. तो आपल्या गोष्ट समजून भेटली काय की व्ही सेप, यू सेप, डब्ल्यू सेप अँड एल सेप आणि काय आहे या ठिकाणी के सेप. सगळ्यात घातक जर सेप कोणता असेल तर एल सेप काय आहे, रिकव्हरी आहे ह्या आपल्या इकॉनॉमीची. क्लिअर झाला? सो दिस इज कॉल्ड काय, रिकव्हरी कर्व जो आहे तो आपण पाहिला ना. आता मग हे याचे रिअलिस्टिक एक्झाम्पल जर तुम्ही पाहिले
तर व्ही सेप रिकव्हरी जो होता तो कधीचा आहे आपला, अर्थव्यवस्था जलद खाली पण जाते जलद वर पण जाते, जसं 2020चा काय आपला पॅन्डेमिक हे याचं काय आहे, याचं एक्झाम्पल आहे. यू सेप रिकव्हरी यू सारखा असतो म्हणजे एकदा खाली गेला की काय आहे, दीर्घकाळ तो तसा सस्टेन राहतो. 2008चं ग्लोबल फायनान्शियल जो क्रायसिस जो होता ना, ते लिमडमॅन काय त्याचं नाव, लिमडमॅन की लेमन या ब्रदर्सनी काय केलं होतं माहितीये का, मोठ्या लेवलला अमेरिकन शेअर मार्केट मॅन्युप्युलेट केलं होतं. ओके, तर त्याच्यामुळे काय झालं, मोठं संकट तयार झालं होतं. तर तो हा यू सेप होता, म्हणजे डाऊनफॉलला आला, काही वेळानंतर पुन्हा तो वर गेलेला आहे. व्ही सेप बाउन्स बॅक होतोय. कोविडची फर्स्ट वेव्ह व्ही सेप झाला, पुन्हा सुधारणी झाली, पुन्हा सेकंड वेव्ह आली, पुन्हा काय झाली, सुधारणी झाली. म्हणजे इथून खाली पडली अर्थव्यवस्था, पुन्हा वर आली, पुन्हा सेकंड वेव्ह मध्ये खाली गेली आणि सेकंड वेव्ह संपल्यानंतर पुन्हा काय झालेली आहे, या ठिकाणी पुन्हा अप गेलेली आहे. एल सेप रिकव्हरी कुठे झाली होती जगाच्या पाठीवर, 1990 मध्ये 1990 मध्ये जपानमध्ये काय आहे, डिकेडेड लॉस्ट, म्हणजे जपानची अर्थव्यवस्था जबरदस्त लेवलला डाऊन लेवलला परफॉर्मन्स करत होती. के सेप रिकव्हरी जी आहे, के सेप रिकव्हरी जी आहे, ओके, म्हणजे सोसायटीमध्ये जे गर्व श्रीमंत लोक आहेत ना, त्यांना ऑलवेज त्याचा फायदा होतो, गरिबांना त्याचा फायदा होत नाही आहे. एक्झाम्पल, कोरोनाच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, तो सिरम इन्स्टिट्यूट वाला, ओके, ते कोशिल्ड का कुठली तरी त्यांनी लस बनवली होती, त्याला प्रचंड लेवल, म्हणजे त्यांनी आजपर्यंत जेवढा पैसा नाही कमवला तेव्हा त्यांनी त्या पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये काय आहे, या ठिकाणी पैसा कमवलेला आहे. दिस इज द ॲडव्हान्स इकॉनॉमी, हे जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, रिअल टाइम एक्झाम्पल आहे. 2021-22 मध्ये पॅन्डेमिक लॉकडाऊन झाला होता, अमेरिकेचं मार्केट क्रॅश झालं होतं, त्यानंतर कोविडची फर्स्ट वेव्ह सेकंड वेव्ह आली होती आणि जपानचं काय डिकेडेड लॉस झाला होता आणि पुन्हा काय आहे तर कोविड नंतर पुन्हा भारत जो आहे पुन्हा हळूहळू काय करतो आहे, या ठिकाणी रिकव्हरी होताना आपल्याला पाहायला भेटतं. नाव इट्स अ टाइम ऑफ काय आहे, कन्क्लुजन. आजच्या सेशनचं जे कन्क्लुजन आहे, आता मला तुम्ही सांगा बरं, जरा बघा आपण जे शिकलेलो आहेत, ओके, आपण जे आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे, हे डिस्कशन जे आहे, हे डिस्कशन या कन्क्लुजनला, निष्कर्ष जो आहे या निष्कर्षाला काय करता आहे, रिफ्लेक्ट करता आहे का, त्याला बघूया आपण. बघा, राष्ट्रीय उत्पन्न हा एक महत्वाचा आर्थिक सूचक आहे, इंडिकेटर आहे का, तर येस ऑब्विसली इंडिकेटर आहे, पण तो संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक विकासाचे चित्र देत नाही आहे. तुमच्याकडे फक्त पैसाच जर वाढत असेल तर तो सामाजिक आणि आर्थिक विकास होईलच याची काही गॅरंटी नाही आहे. क्लिअर झाला मुद्दा. नॅशनल इन्कम केवळ उत्पादन आणि आर्थिक क्रियाकल्प मोजते. ओके, ओन्ली पैशाच्या संदर्भात मोजमाप होत आहे. जीवनमान, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणीय घटक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे गोल्स याचं काही कुठे मोजमाप होताना आपल्याला पाहायला भेटत नाही आहे. म्हणून आजकाल काय HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढला जातो. GPI म्हणजे जेन्युइन प्रोग्रेसिव्ह इंडिकेटर जो आहे तो सुद्धा काढला जातो. पर कॅपिटा इन्कम यासारखे अजून काही महत्वाचे जे इंडिकेटर्स आहेत, जे इंडिकेटर्स काढून आपण या ठिकाणी नॅशनल इन्कम ॲज वेल ॲज रिअल काय आहे डेव्हलपमेंट हे पण मोजलं जातं. कन्क्लूड आपण काय करू शकतो, नॅशनल इन्कम इज ए नेसेसरी बट नॉट सफिशियंट इंडिकेटर ऑफ काय ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ठीक आहे, पैसा महत्वाचा आहे, नॅशनल इन्कम वाढणं महत्वाचं आहे, पण नॅशनल इन्कम म्हणजे सफिशियंट तुमची डेव्हलपमेंट झाली असं बिलकुल या ठिकाणी म्हणता येणार नाही आहे. दिस इज द कन्क्लुजन आहे. ओके, त्यानंतर इथे बघा अजून एक महत्वाचा मी तुम्हाला एक क्वेश्चन आणलेला आहे PYQ मधला. आय थिंक 2000 काय आहे 21चा काय हा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय सांगतो आहे, डू यू अग्री विथ दॅट द इंडियन इकॉनॉमी हॅज अ रिसेंटली एक्सपिरियन्स ए व्ही सेफ रिकव्हरी, गिव्ह रिझन इन द सपोर्ट ऑफ युअर काय आहे, या ठिकाणी तुमचं आन्सर आहे. आता त्याला काय मी तुम्हाला एक फ्रेम देतो आन्सर रायटिंगची. ओके, आता पहिला तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की क्वेश्चनचं या ठिकाणी त्यांनी नेचर आपल्याला काय विचारलेलं आहे. क्वेश्चन विचारलाय डू यू अग्री म्हणजे तुम्ही सहमत आहेत का, लक्षात आलं, तुम्ही सहमत आहेत का विचारलेल्या प्रश्नाला, सहमत आहेत का, तर येस. आता जर समजा तुम्ही बोलताय की हा आम्ही सहमत आहे, तर मग कशाच्या बेसवर तुम्ही बोलताय तुम्ही सहमत आहेत, मग तुम्हाला सपोर्ट एक्झाम्पल द्यायचे. चला आता आपण सपोर्टिव्ह एक्झाम्पल बिलकुल देऊ. आता आपल्याला समजून आलेलं आहे डिस्कशनच्या अंती येस की आम्ही याला सहमत आहोत, कारण का भारतीय अर्थव्यवस्था व्ही सेप रिकव्हरी या ठिकाणी त्याची झालेली आहे. नाव आता इथे इंट्रो करावं लागेल. इथे कीवर्ड्स काय आहे, इथे कीवर्ड्स या प्रश्नामधला कीवर्ड आहे तुमचा व्ही सेप रिकव्हरी. ऑलवेज लक्षात ठेवा, अनुभवाच्या अंती सांगतो, जेव्हा बी तुम्ही इंट्रोडक्शन करताय, तुमच्या अँसरचं जे इंट्रोडक्शन तुम्ही देत असतात तेव्हा प्रश्नामध्ये विचारलेला जो कीवर्ड असतो ना, कीवर्ड, त्या कीवर्डला इन शॉर्ट मध्ये डिस्क्राईब करायचं असतंय. कीवर्डला इन शॉर्ट मध्ये
काय करायचं आहे, डिकोडिंग करायचं असतंय. म्हणजे इथे जर आपण आन्सर जर द्यायचं झालं तर आपल्याला असं सांगावं लागतं की यस आम्ही सहमत आहोत, हे तर आपण बॉडीमध्ये लिहिणारच आहे, परंतु इथे काय करावं लागेल आपल्याला, वी सेफ रिकव्हरी. आता इथे व्ही आकाराची जी रिकव्हरी आहे, रिकव्हरी म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्था काही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कारणामुळे सडनली काय होते, अर्थव्यवस्थेमध्ये मंदी सदृश्य परिस्थिती तयार होते आणि अर्थव्यवस्था मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये जाते आणि काही कालावधीमध्ये इमिडिएटली पुन्हा मंदी सदृश्य परिस्थिती सुधारून अर्थव्यवस्था पुन्हा काय करते, या ठिकाणी कार्यान्वित होते. याला आपण काय म्हणू, वी सेफ रिकव्हरी ऑफ अर्थव्यवस्था. ओके, आता एक्झामिनर काय म्हणतो, अच्छा अरे याने तर केवळ एक्सप्लेन केलाय म्हणजे त्याला ही गोष्ट माहिती आहे. तुम्ही बघा ना की यस तुम्ही आता इंट्रोडक्शन केलेलं आहे, क्लिअर झाला. अजून तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही बाकीचे जे काही रिकव्हरी सेफ आहेत ते एका लाईन मध्ये तुम्ही या ठिकाणी असे काय करू शकता, या ठिकाणी देऊ शकता. नाव मेन बॉडी आन्सर मध्ये त्यांनी काय सांगितलंय, यस. तर आपला मेन बॉडी आन्सर मध्ये इथे काय लिहायचंय, यस आम्ही या विधानाशी सहमत आहोत, कारण भारतीय अर्थव्यवस्थेने कोरोना काळ किंवा पेंडामिक 2020 आणि 21 मध्ये वी सेफ रिकव्हरी हे आपल्याला दाखवलेलं आहे. ओके, वी सेफ रिकव्हरी आपल्याला दाखवलेलं आहे. त्याच्यासाठी खालील काही महत्वाचे सपोर्टिव्ह उदाहरणं आहेत किंवा सपोर्टिव्ह काय आहेत त्याची कारणं आहेत. आता बघा सपोर्टिव्ह कारणं काय काय आहेत. इथे आपल्याला आता सपोर्टिव्ह कारणं आपण एक देऊ शकतो. या ठिकाणी सरकारची काय असणारी आहे, विविध कार्यक्रम. ओके, त्यासोबत आपला असणारा एक्सपोर्ट कार्यक्रम. एक्सपोर्ट म्हणजे ते आहे ना ते सिरम वगैरे, त्या पुण्याच्या इन्स्टिट्यूटचं सिरम इन्स्टिट्यूटनी प्रोग्राम लॉन्च केलेले आहेत ना, त्यांनी दुसऱ्या देशाला ते लस वगैरे जी आहेत ना ती काय केली, या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. ओके, याच्यामधून काय झालं की आंतरराष्ट्रीय मनी जी आहे ती आपल्याला भेटलेली आहे आणि मधून लॉकडाऊन ओपन होत होता, इसेन्शियल गोष्टी चालूच होत्या. इसेन्शियल गोष्टी चालू असल्यामुळे ते सेक्टर चालू होते, जसं फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत ना त्या चालू होत्या. ओके, हे काही महत्वाचे तुम्हाला आता डिपेंड करतो की किती मार्कला प्रश्न विचारलाय, हे काही एक्झाम्पल द्यायचे आणि शेवटी हा निष्कर्ष द्यायचा. म्हणजेच काय, यस की बाबा 2021 म्हणजे इंडियन इकॉनॉमी जो आहे वी सेफ काय आहे, वी सेफ रिकव्हरी भारतीय अर्थव्यवस्थेने केलेली आहे. सोबतच बाकीच्या ज्या काही रिकव्हरी आहेत या रिकव्हरी पैकी भारतीय अर्थव्यवस्थेने वी सेफ रिकव्हरी केल्याचं आपल्याला दिसतं. त्याचं कारण आहे की आपण वर डिस्कस केलेलं आहे. म्हणजे याच्यावरून हे तर मी तुम्हाला अगदी याच्यावर दाखवेल, आन्सर रायटिंग करून दाखवेल, त्याचा काही इश्यू नाही. आता तुम्हाला एक आयडिया आली की बाबा अशा प्रश्नाचं आन्सर कसं लिहायचं आहे. आता आन्सर लिहिण्यासाठी मी तुम्हाला 5C मॉडेल सांगतो. हे जे मॉडेल आहे सगळ्यांनी लिहूनच घ्यायचं. पहिलं सी म्हणजे काय आहे, या ठिकाणी पहिला तो आपला जो सी आहे तो तुमच्याकडे कॉन्सेप्ट आला पाहिजे, कॉन्सेप्ट. दुसरा सी आहे कॉन्टेंट येणं गरजेचं आहे. तिसरा सी आहे कॉन्टेक्स्ट येणं गरजेचं आहे. चौथा जो सी आहे कंटेम्पररी रिलेव्हंट जो आहे तो येणं गरजेचा. आणि पाचवा सी म्हणजे काय आहे तर कन्क्लुजन येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या फॉर्मॅटमध्ये तुमचं आन्सर रायटिंग कराल बाकीच्या पेक्षा तुम्हाला ॲडिशनली मध्ये नक्कीच जास्त मार्क्स या ठिकाणी येतील. ओके, सो आय होप की तुम्हाला हे जे सेशन आहे या ठिकाणी प्रॉपर लेवलला समजलेलं आहे. थँक्यू. इट्स अ टाइम टू काय म्हणतो आपण त्याला, वेळ आहे या ठिकाणी. आता तुमची रजा घेण्याचा मोठं लेक्चर आहे, पण बेसिक फंडामेंटल जे आहेत ना या ठिकाणी एंटायरली लेवलला आपण काय केलं तर त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. नोट्स तुम्हाला मी पाठवून देईल सरांकडे. ॲपमध्ये सुद्धा या ठिकाणी नोट जे आहेत तुमच्या अपलोड होतील. वन्स अगेन तुम्हाला जे बी काही डाऊट्स असतील, जे बी काही इश्यूज असतील ते तुम्ही त्या ठिकाणी ऑफिस सोबत बोला, माझ्यापर्यंत येऊ द्या. वन्स अगेन आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि आन्सर रायटिंगमध्ये काही इश्यूज असतील तर ते टायमाला तुम्ही त्या ठिकाणी काय करायचे आता रेज करायचे. आता अगेन आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.